सृष्टीला समजून घेणं, स्वतःला समजून घेणं, आपल्या कर्माला समजून घेणं आणि लोकांना समजून घेणं हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे कुठला देवाला समजून तुम्ही काय समजणार? देवाला समजण्याची आपली एवढी कॅपॅसिटी आहे का? कोणी म्हणतो बाबा तो होता, कोणी म्हणतो बाबा ते होते. अरे तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे का समजायला? जेव्हापर्यंत तुझ्याबरोबर त्यांनी वाईट नाही केला तेव्हापर्यंत तू तुझ्या मनात त्याच्यासाठी वाईट विचार का आणतो? करेक्ट. कारण कसं आहे का, प्रत्येक माणूस आहे ना तो पवित्र आहे, कारण त्याच्यात ईश्वरचा अंश आहे. जेवढी आत्मा आहे सगळ्या आत्मामध्ये ईश्वरचा अंश आहे. आता कोणाला युरिक ऍसिड होतो, पाय सुचतात, डॉक्टरकडे जातो, गोळ्या खात राहतो. एक युरिक ऍसिडचा केस आला, मी बाबाला म्हटलं बाबा काय करायचं? बोला काय नाही, त्याच्या खिशात सुपारी ठेव. एक सुपारी खिशात ठेवली, 2 दिवसानंतर आला, बोलतो आयला पाय सुचत ना माझं. आणि त्यांनी जे सांगितलं का ते बिनधास्तपणे मी सांगतो. लोकांना असं वाटतं काय सांगतो, वयस्कर असतात ना त्यांना मी हे ट्रीटमेंट सांगतो ना, 8 दिवसानंतर सांगतात तर दादा आता पूर्ण केलं आमचं. मी जे म्हणतो ना हे काय मी रिसर्च केलेलं नाही. मी जे म्हणतो ना हे मी बाबांचा रिसर्च म्हणतो. अरे यार मेरा धंदा बंद हो गया, ये हो गया, बीमारी हो गया. मला इथं सुन तेरे घर में तेरे भाई बहन से झगड़ा है क्या? हा बोलतो कोर्ट केस चालू आहे. म्हटलं पहिला उसको खतम कर. आपला भाऊ आणि आपण एकाच वडिलांचे, त्याला पितृ म्हणतात. आपण दोघं भांडलो तर ते पितृ नाराज होतात आणि तुमची गोष्ट देवापर्यंत कोण नेतो? पितृ नेतात. तुम्ही तुमच्या मनात जर का कुणाबद्दल वाईट आणला का तुमचं त्याच टाइमापासून वाईट व्हायला सुरू झाला. हे लोकांना कळत नाही. गरीब माणूस गरीब का राहतो? कारण त्याला सगळ्यांचं बघून आतमध्ये जडण नसते, त्याला भेटत नाही म्हणून तो देवाला कोसत राहतो. भाऊ जर का मोठा झाला ना तरी त्याला आवडत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आज आहेत प्रवीण सर. नमस्कार प्रवीण. ओम साईराम. तर लास्टचा पॉडकास्ट दादा आपला खूप छान गेला आहे आणि भरपूर जणांचे कॉमेंट्स वगैरे पण आलेत आणि खूप प्रश्न आहेत लोकांना. आजच्या टॉपिकमध्ये आपण कवर करायला प्रयत्न करू, पण त्याच्या अगोदर लास्टच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही म्हणाला होतात की खूप सारे अनुभव आहेत साईबाबांचे जे राहिलेत अजून सांगायला. बरोबर आहे. तर आपण ट्राय करू ते अनुभव पहिले शेअर करू. नक्की. ते अनुभव पहिले आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा जे राहिलेत. त्यानंतर आपण एक एक उपाय पण सांगू त्यांना. थोडा अनुभव घेऊ, आपण थोडासा क्वेश्चन घेऊ. हो, दोन्ही. माझ्या जीवनात एक अशी वस्तू झाली आहे ना का लोकांना कसं आहे का अनुभव होतो, सगळ्यांना होतो देवाचा अनुभव, पण ते क्षणभर होतो. करेक्ट. क्षणभरानंतर तुटतो. पण माझ्या बरोबर काय झाला का बाबा माझ्या बरोबरच आले. त्यामुळे माझ्या आयुष्यात जेवढे अनुभव घडले ना तेवढं कदाचित कुणाच्या आयुष्यात घडला असेल. करेक्ट. कारण सतत 4 वर्ष तुम्ही शक्तीबरोबर राहायचा आणि कंटिन्यूस अनुभव ना. करेक्ट. आता समजा आता जसं तुम्ही आरसासमोर एकदा आले का तुमचे फेस दिसणार, मग परत तुम्ही निघून जाणार. लोकांबरोबर तसं होतो का ईश्वराची आणि परमेश्वराची प्रचिती त्यांना येते, पण एक क्षणभरासाठी. किंवा एखादा इन्सिडन्स होतो का रे हे कसं घडला, हे असं कसं घडला, मग त्याला असं वाटतं का हा देवाने घडवला. पण माझ्याबरोबर काय झालं होता याचं कसं आहे का एक आपण समजा एक पाण्याचा असं वाटी घेतली, बरोबर आहे, त्याच्यात पाणी भरला आणि आपण आकाशाकडे ठेवला आणि जर का तो हलत नसेल तर त्याच्यात सगळे तारे चांद सगळं दिसतो. करेक्ट. आपण गावी गेलो, इकडे मुंबईमध्ये नाही दिसत कारण हे सगळं लाईटीमुळे, पण गावी गेलो का तुम्ही रात्री झोपला का सगळं वरती दिसतो. बरोबर. ते वाटीत पण दिसणार, पण जर का वाटी हलत असेल तर त्याच्यात नाही दिसणार. करेक्ट. आज कसं आहे का आपल्या जगामध्ये 1 पटाची जमीन आहे, 3 पटाचं पाणी आहे, पण त्या पाण्यामध्ये चंद्र कधी दिसत नाही. राईट. कारण त्याच्यात हलचल असते. मुवमेंट. आणि बाबांनी काय केला होता, माझ्याबरोबर सतत 4 वर्ष राहिले ना तर त्यांनी मला स्थिर केला. ओके. सतत स्थिर केला. त्यामुळे माझ्या जीवनात एवढे अनुभव आले. का लोकांना असं वाटत असेल का ह्याच्या जीवनात एवढे अनुभव कसे आले? करेक्ट. का त्याचं एक कारण आहे का त्यांनी माझी वाटी स्थिर केली, माझा मन स्थिर केला. मी कुणाबद्दल थोडंसं वाईट विचारायचो ना, बाबा ताबडतोब सांगायचं हे असं विचार नाही करायचा. ओके. चल माफी माग. मग मी माफी मागायचो, चुकलं माझं. तसं करून करून त्यांनी मला स्थिर केला. म्हणजे माणसाचं कर्म आहे ना, कर्म ते विचारपासून पाप सुरू होतात. ओके. हे लोकांना कमी माहिती आहे. लोकांना असं वाटतं का आपण हाताने केला तरच पाप होणार.
हां किंवा आपण कुणाबद्दल काय नुकसान केलं तर पाप होणार, तसं नाही. विचार पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार आणले मनात ओके तरी तुमच्या खात्यात पाप जमा झाला. याचं कारण आहे का तुम्ही कुणाबद्दल जर का वाईट विचार तुमच्या मनात आणले, ह्याचा अर्थ काय झाला का तुम्हाला कुठेतरी तुमचा स्वार्थ तिकडे अडकला. हां जसं असं आणि कोणा काय सांगितलं, कारण आपले जे गांधी बापू म्हणतात ना आपण गांधीजी, त्याला आपण बापू का म्हणतो, त्याचं कारण आहे का त्यांनी जे सांगितलं ना का त्यांचे 3 बंदर होते. एक असा तोंडावर हात ठेवून होता का वाईट बोलायचं नाही, एक दुसरा कानावर होता वाईट ऐकायचा नाही आणि वाईट बघायचं नाही. त्याच्या व्यतिरिक्त एक अजून आहे का वाईट विचार पण नाही करायचे. ओके ओके हे बाबांनी मला शिकवला बरोबर का तू तुझ्या जीवनात जेवढा चांगला विचार करशील ना, बाबा तुझ्याकडे कोणी माणूस आला ते किती वाईट असू दे ना, जेव्हापर्यंत तुझ्याबरोबर त्यांनी वाईट नाही केला तेव्हापर्यंत तू तुझ्या मनात त्याच्यासाठी वाईट विचार का आणतो. करेक्ट. कारण कसं आहे का प्रत्येक माणूस आहे ना तो पवित्र आहे, कारण त्याच्यात ईश्वरचा अंश आहे. करेक्ट. जेवढी आत्मा आहे सगळ्या आत्मामध्ये ईश्वरचा अंश आहे. आणि जर तुम्ही कुणाच्याबद्दल वाईट विचार करता किंवा कुणाला वाईट म्हणता म्हणजे तुम्ही ईश्वराला वाईट म्हणता. बरोबर. जर का तो वाईट असेल पण तरी तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला पण समजवायला पाहिजे का बाबा हे तुझं चुकतंय. हां पण आपणच जर का लोकांना सांगत फिरलो अरे तो तसा आहे, अरे तो तसा आहे, करेक्ट. मग त्याचा पाप कमी होणार आणि तुमचा वाढणार. ओके. म्हणजे आपण बोलतो जसं कारण तुम्ही वाटणी घेतात त्याच्यातनं. मागे मागे बोलतात माणसं जी हो. तसे. हां मागे बोलतात आणि मनात ठेवतात. हां करेक्ट. हे बघा जे तुम्ही मनात घेतलं ना ते तुम्ही अट्रॅक्ट करणार. हे सृष्टीचा नियम आहे. तुम्ही चांगलं मनात घेतला का तुम्ही चांगलं अट्रॅक्ट करणार. करेक्ट. तुम्ही वाईट मनात घेतला का वाईट. कारण जो युनिवर्स आहे ना, युनिवर्सला चांगलं आणि वाईट माहीत नाही. हां युनिव्हर्सलला फक्त तुमची फिलिंग्स माहिती आहे. ओके. तुम्ही जे विचार करता, आता तुम्ही असा विचार करणार अरे बाबा मी फेल झालो तर युनिव्हर्स काय म्हणतो, त्याला काय वाटतं की ह्याला फेल व्हायचं आहे. हां मग तो फेल करणार. कारण तो फेल करणार. हां तुम्ही असा विचार करणार अरे मी तर होणार पास, काय टेन्शन नाही, तर युनिव्हर्स काय म्हणतो याला पास व्हायचं आहे. हां हे रिबॉन्ड होतो सगळा. बरोबर. आपला मोबाईल आहे, आता तुमचा मोबाईल आहे, त्याच्यात मी हिंदीत बोललो काय हिंदीत येणार तुम्हाला आवाज, मी मराठीत बोललो तर मराठीत येणार. करेक्ट. तर मोबाईलची कुठली भाषा नाही, तो फक्त ट्रान्समिशन आहे. तसं युनिव्हर्सची कुठली भाषा नाही, ओके. तो फक्त ट्रान्समिशन आहे. त्याला मिनिंगशी मतलब नाही. तुम्ही एक गाडी चालवता, तुम्ही चुकीचा ब्रेक मारला तर गाडीला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. करेक्ट. तो ब्रेक लावेल कारण त्याला स्वतःची मेमोरी नाही का तो स्वतःचा डिसिजन घेणार नाही. तसंच तुम्ही तुमच्या मनात जर का कुणाबद्दल वाईट आणला का तुमचं त्याच टाईमापासून वाईट व्हायला सुरू झाला. ओके. हे लोकांना कळत नाही. हे लोक म्हणतात ना अरे असं का झालं माझ्याबरोबर, असं का. अच्छा, फार लोक देवळात जातात आणि असं बघतात का कुणी सेट आला काय विचार करतात काय देवाने ह्याला दिलं आपल्याला दिलं नाही. बरोबर. तुम्ही नेगेटिव्हिटी विचार केला, तुम्ही असा विचार केला ना का ह्याचे किती पुण्य असतील, ह्याला दिलं आपण पण पुण्य करू आपल्याला भेटेल, तर तुम्हाला नक्कीच भेटणार. ओके. मध्ये एकाने असं ते ह्याच्यामध्ये लिहिलं होतं आत्ताच ह्याच्यामध्ये कॉमेंटमध्ये का बाबा साईबाबा फक्त अमीरांचे आहेत. हो मी पण ती कॉमेंट वाचली होती. बरोबर आहे. हो. साईबाबा अमीरांचे नाहीत. अमीर आहे ना हे स्वतःचा चांगला विचार करतो, कुणाचा वाईट नाही करत. आणि जे गरीब आहे ना ते स्वतःचा चांगला सोडा, ते लोकांचा वाईट विचारच मनात आणत राहतो. बरोबर आहे. आणि ते युनिव्हर्स आहे ना ते युनिव्हर्स त्याला रिबॉन्ड करते. गरीब माणूस गरीब का राहतो, गरीब माणूस गरीब का राहतो कारण त्याला सगळ्यांचं बघून आतमध्ये जडण असते. जेलेसी. बरोबर आहे. दुसरा त्याला भेटत नाही म्हणून तो देवाला कोसत राहतो. भाऊ जर का मोठा झाला ना तरी त्याला आवडत नाही. असं नाही का बाबा आपला भाऊ आहे बरं आहे मोठा झाला तर आपल्याला कधी कामाला येईल, तसं नाही. तो कसा काय झाला मग तो वाईट विचार आणतो, ह्याने काहीतरी गोंधळ केला असेल किंवा काहीतरी केलं असेल. हे जे आहे ना हे चुकतोय माणसांचा. आणि माझ्या आयुष्यात एवढे सगळे हे जे प्रकरण घडले याचं कारण हेच आहे. ओके. का अनुभव का घडले, कारण बाबा मला स्थिर करत गेले. माझ्या मनात थोडा वाईट विचार आला का सोड असं म्हणायचे सोड. आणि ज्याला म्हणतात ना का आपण एकदा गुरुला सरेंडर झालो ना, करेक्ट, का मग गुरु आहे ना तुम्हाला मिनिट चमत्कार दाखवेल.
तुम्ही सरेंडर व्हायला पाहिजे. करेक्ट. माणूस कसा होतो, आपल्या लालचपुरता सरेंडर होतो. मग आपली लालच संपली का मग परत त्याच्या मनात वेगळे विचार चालतात. बरोबर. करेक्ट. त्याच्यामुळे त्याला कॉन्स्टंट नाही भेटत. हां, म्हणजे माणसानी हे पॉझिटिव्ह विचार करायला हवेत. पण आता नॉर्मली काय होतंय, माणूस विचार हे नेगेटिव्ह जास्त करतोय, पॉझिटिव्ह खूप कमी करतोय. म्हणून मॅनिफेस्टेशन जे युनिव्हर्स जे ऐकतंय ते नेगेटिव्ह जास्त गोष्टी ऐकतोय, म्हणून त्यांच्याबरोबर चुकीचं होतंय. पण त्यांनी जर जास्त पॉझिटिव्ह विचार केला तर युनिव्हर्स ऐकल्यावरती पॉझिटिव्ह होणारच. 100% होणार. हां, करेक्ट. कारण तुम्ही जे तुम्ही विचार करणार ते तुम्हाला भेटणार. तुम्ही असा विचार करा आता सगळं संपणार आहे, सगळं लफडं होणार आहे, तर ते होणार. कारण तुम्ही ते इच्छा जाहीर करता स्वतःची. आता यूट्यूबवर बघितलं ना आपण, तर तुम्हाला एक बघा तुम्ही का आपण देवा धर्माचं बोलत असतो किंवा आपण चांगलं बोलत असतो का त्याला लोक कमी बघणार. हां, पण त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी लफडाचं दाखवा. आता ते एक पोरगी मारली, तो माणसाला मारला, करेक्ट. त्याचे तुम्ही फक्त बघा ना व्ह्यूवर्स, अहो एका तासात 5 लाख जातात. याचं कारण आहे का नेगेटिव्ह अट्रॅक्शनमध्ये माणूस जास्त डोकं लावतो. हो. आणि तो मग स्वतःचा पण विचार करतो, आता माझ्याबरोबर असं होऊ शकेल. हां, मग स्वतःच्या बायकोवर पण शक करतो. हां, मग असं झालं दादा, हनीमूनला माणूस जाताना 2-4 बरोबर घेऊन जातील करेक्ट. बॉडीगार्ड, का बाबा यांनी मला मारायला नको. हां, असं पण टाईम येईल. असं पण टाईम येईल. करेक्ट. बाबा हनीमूनचं करायचं आहे, लग्न केलं तर मग कसं करायचा, तर मग सिक्युरिटी हायर करायची. करेक्ट. बाबा तू माझ्या पाठीमागे चाल गाडी घेऊन. काय झालं तर. मग आता एवढा जर का टीव्ही मध्ये चालला करेक्ट. का माणूस एकटा जायला घाबरेल ना. राईट. म्हणजे ज्याला म्हणतात ना का जसं आपण विचार केला हां, तसे आपले विचार हे होतात. म्हणून मॅनिफेस्टेशन चांगलंच करा. बघा तुम्ही एका गल्लीतनं जाता, बरोबर आहे, तुम्हाला जर का कोणी सांगितला की बाबा तिकडे भूत आहे, मग तुमच्या डोक्यात आला तिकडे भूत आहे, मग तुम्हाला तिकडे नक्की भूत दिसणार. ओके. भूत नाही दिसला तरी कुठली सावली दिसली का तुम्ही घाबरणार. ते भूतच होतं. आणि जर का तुम्हाला देवावर भरोसा असेल, असू दे ना भूत माझा काय करणार, करेक्ट. तर मग कोणी येणारच नाही तुमच्या समोर. कारण तुमच्या मन आहे ना तो भीतीनं बाहेर निघाला. हां, आता हे बघा, आता हे जे करोना होता, बरोबर आहे, आता आपण सांगायला गेलो कुणाला वाटेल का काय आहे, आता परत करोनाची लाट येते. करेक्ट. ते लाटबीट कुठली येत नाही, हे लोकांना घाबरव. अच्छा, घाबरलेला माणूस नेमका आजारी पडतो. करेक्ट. घाबरलेला माणूस आजारी पडतो. आजारी पडतो. बरोबर. आज तुम्हाला कोणी सांगितलं का बाबा संध्याकाळी 4 गुंठे तुम्हाला मारायला येणार आहे, मग तुमचा दुपारपासून तुम्ही आजार पडणार, तुमचे विचार बंद होतील, करेक्ट. तुमचे हातपाय बंद होतील. पण जर का कोणी सांगितलं तू काय घाबरू नको आपण आहे बाहेर, मग कशाला घाबरतो माणूस. तर आपलं पण चुकतोय का बाबा हे जे बिमारी आहे ना, लोकांनी सांगितलं आता करोना येणार आहे काय करायचं, बरोबर आहे ना. एक मला प्रश्न येतात करोनाला काय करायचं. आता तर करोनाचं सिम्पल आहे, तुम्हाला माहीत पडलं करोना येतो ना, तर सगळ्यात पहिला एक स्टीम आपल्या घरी आणून ठेवा. ओके. ते जे पाण्याला गरम करतो वाफ निघतो ना, स्टीमर. स्टीम आणून ठेवा, बरोबर आहे. आणि दुसरा एक चटणी बनवायची. चटणी त्याच्यात धनिया, हरा धनिया समजा 1 गुंडी घेतली तर 25% आपलं पुदिना, आणि पुदिना ते 25% कढीपत्ता, ओके. बरोबर आहे. आणि त्याच्यात अद्रक आणि कच्ची हल्दी भेटली तर फार बरा, ओके. ते टाकून त्याला पिसायचा, बरोबर आहे. ते पिसून आपण ठेवायचा. त्याच्या सकाळी 1 चमचा पाणी गरम करायचा, त्याच्यात टाकायचा. एका चमच्यामध्ये 2 ग्लास होतात. ओके. त्याला उकळवायचा, थोडा उकळवला, बरोबर आहे ना, का त्याच्यात थोडंसं मध टाकायचं, थोडंसं लिंबू टाकायचं, आणि त्याला छानून आपण प्यायचा. ओके. त्याच्याने तुमचा ह्युमिनिटी पॉवर वाढतो. ओके. इम्युनिटी स्ट्रॉंग. हां, तसं पण कोणी आजार असेल ना माणूस, त्याला तुम्ही हे द्या, तुम्ही बघा त्याचा आजार आहे ना पटकन बरा होतो. करेक्ट. अच्छा, आणि दुसरं आपल्याला माहीत पडलं ना आता इन्फेक्शन चालू आहे, करोना असू द्या नसू द्या, तुम्हाला थोडी सर्दी झाली, तुम्हाला काय झाला, स्टीम घ्या ना. बरोबर. स्टीम घेतला का ते 90% बरं करतो. डॉक्टराकडे जायची गरजच नाही. हां, करेक्ट. कारण हे जे बाबांनी पुस्तक बनवली ना याच्यात हेच आहे सगळं. हां, याच्यामध्ये सर्व आहे. पण करोनाचं त्याच्यात नाही लिहिला होता, हां. मी साईड इफेक्ट लिहिला होता. करेक्ट. जो इंजेक्शन दिला करोनाचा त्याचा साईड इफेक्ट लोकांना आला, हार्ट अटॅक आला, हे आला, ब्रेन ट्युमर झाला, त्याच्यासाठी दिला होता बाबांनी का इमलीचे पानं खायचे. इमलीचे पानं असतात ना ते अशी एका डालीवर 10 असतात,
का त्याला काढून चावून खायचं. 8 दिवस खाल्लं ना का तुमचं इन्फेक्शन सगळं म्हणजे साईड इफेक्ट निघून जाईल. ओके. कधी तुम्हाला दवाचा पण काय साईड इफेक्ट झाला किंवा ॲलर्जी झाली काय, हे सगळ्यात बेस्ट आहे. ओके. इमलीचं पान. हे असे सोपे सोपे उपाय आहेत. हां. आणि तुम्ही जे घाबरला ना का तो करोनात मरणार. बरोबर आहे. करेक्ट. जो नाही घाबरला, अरे लोक बस चालवत होते, डॉक्टर काम करत होते, ते काय नाही मरत. बरोबर. तुमच्या घरी माणूस पार्सल आणतो, तो बरोबर आहे, मग तो काय माणूस नाही का? तो पण काम त्याला करोना होत नाही का? करेक्ट. एक असं आहे, हे जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहे ना त्यांची एक स्टंट होती, त्याच्यामुळे फार काय म्हणजे बदलला. ओके. आणि त्यांना कसं आहे का मोठी मोठी कंपन्या आहेत ना त्यांना हे डोर टू डोर डिलिव्हरी चालू करायचा होता. ओके. पहिला माणसं जाऊन दुकानातनं सामान घ्यायचे, ते एकामेकाला ओळखायचे, काय खराब झालं तर बदली करायचे. ते एक रिलेशन. आणि सामान घ्यायला तुम्ही बाजारात गेले का तुम्ही अर्धा तास चालता, हां. त्याच्याने तुमचा हेल्थ पण चांगला होतो. करेक्ट. आणि तुमची ओळख होते 4 जागेला. आता ह्यांना काय ऑनलाईन करायचा होता. हे मोठे मोठे कंपनीचं स्टंट आहे. करोना नावाची कोणी वास्तूच नाही. करोना नावाची काय ना, करोनाचं चेक करायचं आहे ना, ते जे नली बनवायचे ना ते धारावीमध्ये बनायचे, ते गटरच्या नाल्यावर बसून ते नल्ली बनवतात. ओके. मग तिकडे त्याला इन्फेक्शन नाही येत का? कितीतरी लोकांनी आहे ना त्या टायमाला युट्यूबमध्ये टाकलं पण का बाबा हे नल्ली इकडे बनतात आणि ते तुम्ही नाकात टाकता. तुम्ही नाकात टाकता, मग इन्फेक्शन तुम्ही स्वतःच पाठवता. हां. हे प्युअर स्टंट होता 2 लोकांचे. एक डोर टू डोर डिलिव्हरीसाठी, दुसरा सगळ्यांचं चलन जे आहे ना ते ऑनलाईनवर आणायचा. ओके. हां. कारण तुम्ही पैसा दिला तरी करोना होणार, एकामेकाला छुला तरी करोना होणार, म्हणजे एवढी घाबर केली माणसाला. ओके. आणि काही काही जाग्यामध्ये ना, आता आपण सांगणं बरं नाही, करोना यायच्या अगोदर त्यांचे इन्स्ट्रुमेंटचे सगळे फॅक्टरी लागले मोठे मोठे. म्हणजे तुम्हाला माहीत होता का करोना येणार आहे. ओके. हे सगळं मार्केटिंगचं काम आहे. आणि मेडिकलवाले आहेत, मेडिकलवाल्याला स्वतःचं. अच्छा, त्याच्या मागे एक दुसरा अजून पण लपलेला होता का पूर्ण जगामध्ये आहे ना आर्गन्सी कमी झाली, लिव्हर कमी आहे, हार्ट कमी आहे, किडन्या कमी आहेत. ओके. मग हे डॉक्टर लोकांनी याला पूर्तता केली. बाबा यो करोनात आला काय, आता याचं काय काढायचं काढून घ्या. ओके. आणि त्याला द्या प्लास्टिकमध्ये लपटून. कोण चेक पण नाही करणार. कितीतरी डॉक्टरला धरला. हां. जास्त लांब कसाला, तुमच्या घोडबंदरला हॉस्पिटल बंद झाली होती. करेक्ट. माहिती आहे ना. त्याला संध्याकाळी सोडणार होते. ते कसं झालं, नेटमुळे आहे ना सगळ्यांचे बायोडोटा, ह्याला कुठला ब्लड ग्रुपची किडनी पाहिजे, किती वयाचा आहे. ओके. मग त्याचा जो मॅच झाला का त्याला डॉक्टर संपवतो. माझं तर एकच लोकांना म्हणणं आहे ना का करोना झाला ना तर हे स्टीम घ्या आणि हे चटणी खा आणि तुम्ही सकाळी पाणी प्या. कारण ते चटणी आहे ना 2 दिवसपर्यंत चालते, तुम्ही जास्त ठेवू शकत नाही. मग तुम्ही जेवताना त्याला चपाती बरोबर खा ना. करेक्ट. थोडा मीठ टाकून चांगलं आपलं चपाती बरोबर खा. ओके. पाहिजे थोडं त्याच्यात लसूण मिक्स करा चटणी बनवा खाताना. पण हे तुमची इम्युनिटी पॉवर वाढवा. आणि दुसरा विचार पॉझिटिव्ह ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा. हां. म्हणजे हे होणारच नाही. होणार नाही. काय मेन तर कसं आहे, घाबरू नका. घाबरू नका. करेक्ट. कारण घाबरलं ना का तुम्ही नक्कीच मरणार. त्याच्यात काही नाही. अच्छा, ऑक्सिजन कमी झाला. ऑक्सिजन, माझ्या दिल्लीचा एक केस झाला होता. दिल्लीला एक बाई होती, त्याचा वय काहीतरी 60-65 होते. तर त्याला ते ऑक्सिजन चेक करायचे ना, तर ऑक्सिजन कमी झाला. ओके. आता त्याच्या मुलाने सांगितलं ऑक्सिजन कमी झाला, तर अजून कमी झाला. घाबरली ना. घाबरल्यावरती मग मला फोन आला. अच्छा, ते लोक मला जाम मानतात. तर त्यांनी फोन केला, अरे बोला दादा याला काय करायचं, ह्याचं ऑक्सिजन कमी होत चाललाय. म्हटलं आता तो घरात जे रूममध्ये आहे तिकडे AC चालू आहे का बंद आहे. बोले बंद आहे. म्हटलं AC चालू कर आणि अर्धा तास नंतर चेक कर. ओके. त्याला झोपू दे आरामशीर शांतपणे. अरे बोल ती घाबरलेली आहे, झोपणार कशी काय कशी. अरे म्हटलं म्हणतो असं एवढं कर ना. मग त्यांनी AC लावला, झोपला. अर्धा तासानंतर ऑक्सिजन लेवल बरोबर आला. ओके. शांत मनाने. आणि ते कसं ती बाई मला मानायची ना, म्हणजे दादानी सांगितलं ना तर आता मी होणार. मन शांत हा, झालं. मन शांत झाला. नंतर 1 तासाने फोन आला त्याच्या पोराचा. अरे बोलतो आता ऑक्सिजन लेवल फुल आला. म्हटलं मी काय दिला का ऑक्सिजन. घाबरल्याने काय होतो माणूस का त्याला एनर्जी जास्त लागते, मग त्याला ऑक्सिजन कन्झम्पशन वाढतो. टेक्निकलमध्ये सांगायला गेलो तर करेक्ट. मग त्याला ऑक्सिजन जास्त लागतो आणि त्या टायमाला तुम्ही ऑक्सिजन चेक करणार तर कमी दाखवतो. ज्या माणसाला ऑक्सिजन कमी दाखवतो त्याला शांतपणे झोपवा.
ए सी लावून द्या. ए सीमध्ये काय होतं का थंड हवा असते ना, थंड हवामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतो. ओके. आज आपण कुठे हिल स्टेशनला फिरायला गेलो का तिकडे आपल्याला कसं फ्रेश वाटतो, कारण तिकडे थंड हवा असते. थंड हवामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतो, गरम हवामध्ये कमी असतो. करेक्ट. मग तुम्ही त्याला असं झोपवला, आजार आहे म्हणून एसी बंद ठेवलं, मग काय होणार? अजून ते प्रॉब्लेम होणार मग. ते एक असं आहे, फार लहान इलाज, त्याला काय आपण काय दवा नाही दिलं, काय नाही दिला, पण ती झाली बरी. हे कसं आहे का तुम्ही किती तुम्ही स्वतःला समजून घेता, तुमच्या बॉडीला तुम्ही समजू शकता. देवाने एवढं मोठं ब्रेन दिलं आहे ना, तुम्ही सकाळी सकाळी येणार, उठले का पहिला ब्रश बिश नाही करायचा, पहिला एक ग्लास पाणी घ्यायचा, तोंडात फिरून गिळायचा. ओके. तुमच्या बॉडीत जे काय त्रास असतो ना त्याची दवा तुमची बॉडी इकडे बनवते सलायवामध्ये. हां. ते तुम्ही घेतला आतमध्ये का तुमच्या बॉडीत त्याच्याने फ्रेश होतो. ओके. म्हणजे आपल्याकडेच आपला इलाज आहे हां. ऑलरेडी. आणि लोक काय करतात, सकाळी याला काय ब्रश, तो स्वतःच्या दाताने पण ते नफरत करतात, तोंडाने पण. ओके, समजलं. म्हणजे त्याला पण ते वाईट मानतात का बाबा वास येते माझी अशी. अरे बाबा, जी दवा बनली आहे ती वास येणारच. तू पाण्याचा कोंगणा करून घेतला का वास नाही येणार. करेक्ट. नंतर ब्रश करा. नंतर ब्रश करणार. हे म्हणजे कसं आहे. आणि तुम्ही एक बघा, अच्छा मी म्हणतो म्हणून नाही, जे लोक डॉक्टरांकडे दातांसाठी जात असतील ना, त्यांना तुम्ही विचारलं ना का दिवसनं किती वेळा ब्रश करतात, तो म्हणणार 2 वेळा. करेक्ट. सकाळी पण करतो, रात्री पण करतो. मग कसा काय डॉक्टरकडे येतो? आणि हे जे साधू महाराज फिरतात, हे 80 वर्षाचे 90 वर्षाचे, त्यांना विचारा किती वेळा ब्रश करतो, तो म्हणेल कधीतरी आठवड्यातनं करतो, पण ते पण दातून करतो. हां, दातून करतात ते. कारण ब्रश हे जी वस्तू बनवली आहे ना, हे प्युअर नायलॉन आहे. तुम्ही त्याला तुमच्या दातावर रगडता, त्याचा मायक्रोप्लास्टिक तुमच्या पोटात जातो. ओके. जसं आपण बिस्लरीचं पाण्याचं बाटली भरतो, त्या बाटलीचं पाणी त्याच्यामध्ये पण मायक्रोप्लास्टिक जातं. ओके. पण आपण जे दातून असतो ना आपला, त्या दातूनमध्ये तसं काय नाही. हां, ते ऑर्गॅनिक. आपण आहे ना, आपण सगळे आहेत ना, आपण धार्मिक लोक आहेत. आणि हे जे ज्याला म्हणतात ना का नॅचरल जे वस्तू आहे त्याला आपण आपल्या बॉडीला जेवढं अच्छा तुम्ही आता कॉटनचे शर्ट घाला, तुम्हाला एलर्जी नाही येणार. करेक्ट. पण तुम्ही टेरेकोट घाला, बघा तुम्हाला किती एलर्जी येते. करेक्ट. आणि टेरिकोट घातला का तुमचे केस असे उभे राहतात. का उभे राहतात? कारण त्याच्यात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी चार्ज होतो. करेक्ट. म्हणून ते तो फील पण येतो. मग तुम्ही तुमच्या बॉडीला खराब करता. आणि ते नायलॉन काय आहे, ते पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. हे बघा, धर्माची आपण बोलणं करतो ना, तर बाबांनी फक्त मला प्रचिती नाही दिली, हे सगळे माझ्याबरोबर असे घडून नाही आणले, त्याच्या मागचं कारण पण बाबांनी सांगितलं. ओके. का हे का घडतो, ते असं घडतो. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला त्यावेळी शिकायला मिळाल्या. हो कंटिन्यू. आणि आता पण आता पण कुणाचा काय आजार असेल ना, तर मी पहिल्यांदा ऐकतो, बरोबर आहे. आणि कधी कधी तर बाबा इमिडिएट लिंकमध्ये येतात का ते सरळ इलाज सांगतात. आणि त्यांनी जे सांगितलं का ते बिनधास्तपणे मी सांगतो. ओके. लोकांना असं वाटतं का काय सांगतो. आता कोणाला युरिक ॲसिड होतो, पाय सुचतात, डॉक्टरकडे जातो, गोळ्या खात राहतो. एक युरिक ॲसिडचा केस आला, मी बाबाला म्हटलं बाबा काय करायचं, बोललं काय ना त्याच्या खिशात सुपारी ठेव. ओके. एक सुपारी खिशात ठेवली, 2 दिवसानंतर आला, बोलतो आयला पाय सुचत ना माझं. अच्छा, सुपारी खिशात ठेवल्यावर. खिशात जे आपलं पूजात ठेवतो ना, ती सुपारी खिशात ठेवली. ओके. ह्याचं कारण आहे ना का आपली जी तब्येत आहे ना, आपल्या बाजूला एक ओरा आहे, ते पहिला ओरा डिस्टर्ब होतो, नंतर आपण डिस्टर्ब होतो. करेक्ट. ते सुपारी ठेवल्यामुळे ते ओरा डिस्टर्ब कमी झाला, स्ट्रॉंग झाला, मग त्याचे युरिक ॲसिड बनायचं बंद झालं. ओके. असे केस आहेत. हे जे बुक आहे ना बाबांची, हे आज तुम्हाला खरं नाही वाटणार, त्या दिवशी शिर्डीला 8 दिवस प्रोग्राम होता ना, त्याच्यात 15% डॉक्टर लोक होते भेटायला. ओके. काही कसं होतं ठीक, हे ठीक कसं होतं बघा. हे कसं आहे, देवाची गोष्ट म्हणणं, बरोबर आहे ना, ग्रंथ घेऊन, ते वेगळी गोष्ट आहे. करेक्ट. ऐकलेलं म्हणणं ते पण वेगळी गोष्ट आहे. पण स्वतः अनुभवलेलं म्हणणं, त्याच्यात काहीतरी तथ्य भेटेल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपिरियन्स पण आलाय आपल्याला. एक्सपिरियन्स म्हणजे आज बघा ना तुम्ही, 90 ते आता किती वर्ष झाले, 35 वर्ष झाले. हो. करेक्ट.
35 वर्ष याच्यात वावरतो. मी लोकांना यूट्यूबवर बाबांची सगळे माझे हे सांगतो ना, जे आपल्याबरोबर सत्य घटना घडलेली आहे ती सांगतो ना. बाबा मला म्हणतात तिथं तू सांगत राहा, म्हणजे अजून त्याचा फायदा काय लोकांना. पण खरंच त्यांच्या आयुष्यात जे फायदा होणार आहे ते सांग ना. करेक्ट. म्हणून मी तुम्ही मला विचारलं ना आज आपण काय करू, तर मी म्हटलं मी स्टोरी पण सांगणार एक दोन जे माझ्याबरोबर घडलेली आहे, पण हे वस्तू पण सांगायला पाहिजे. नाही बरोबर, कारण जे लोकांच्या उपयोगाला आला पाहिजे. कोरोना हा एक आता टॉपिक असा आहे जिथे लोक ऑलरेडी घाबरायला लागलेत की अगोदर सारखा झाला तर काय करायचं, आणि होणारच नाही. याचं कारण आहे ना, याचं कारण आहे का ज्यांनी ऐकलं आता का बाबा आपल्याला स्टीम ठेवायची आणि आपल्याला कधी काय आजार झाला तर ही चटणी खायची. असं नाही का फक्त कोरोना, तुम्हाला कुठलाही आजार झाला का तुम्ही हे चटणी वापरू शकता. ओके. कारण हे तुमचं इम्युनिटी बुस्टर करतं. आणि जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा इम्युनिटी तुमची वीक झाली असते. बघा तुम्हाला एक सांगतो, याच्यात जेवढे पदार्थ आहेत ना हे सगळे पदार्थ कसं काम करतात. आज स्टोरी सांगतो मी पहिला, हे थोडं बरोबर आहे, लोकांना काहीतरी त्याच्या बरोबर आहे. हो हो. आता कोथिंबीर आहे ना, कोथिंबीर हे आपलं ब्लडला क्युरिफाय करते. ओके. ब्लड क्युरिफाय करते. ज्या माणसाला किडनी बिडनीचा त्रास असेल ते पण हे चटणी वापरू शकतात, त्याच्याने पण इम्युनिटी बुस्टर होते. आणि जो आपला पुदिना आहे ना ते वन टाईप ऑफ मेंथॉल आहे. ओके. हां करेक्ट. वन टाईप ऑफ मेंथॉल आहे. ते जे आपले रूटचे जे इन्फेक्शन आहेत ना, आपल्या गड्याचे धरून आतमध्ये पेटमध्ये जिकडे जिकडे फिरतो तिकडचे सगळे इन्फेक्शन मारतो. ओके. आणि कढीपत्ता आहे ना, ते कढीपत्ता तुमचा ब्लड प्रेशरला कंट्रोल करतो. मी तर फार लोकांना ट्रीटमेंट दिली ना, ज्याला ब्लड प्रेशर आहे तो गोळ्या घेत राहतो, गोळ्या घेत राहतो. कशाला घेतो गोळ्या. एक दिवस एकाचा प्रेशर वाढलेला होता. मी म्हटलं बघा आता काय गोळी बिडी घेऊ नको, कढीपत्ता खा. कढीपत्ता दिला त्याला, 4 कढीपत्ता 5 कढीपत्ता खायला. म्हटलं 1 तासाने चेक कर, ब्लड प्रेशर असेल तर बोल मला. ओके. 1 तासाने चेक केलं तर ब्लड प्रेशर कमी आला. ओके. आणि थोडा वाढलेला होता. म्हटलं बघा आता तुला आहे ना 5 पत्ते नाही चालत, तू 6 पत्ते घे. रोज सकाळी खा ना चावून, तुला ब्लड प्रेशर होणारच नाही. हे ॲलोपॅथिकला आपण जेवढं दूर ठेवलं ना तेवढं आपण आहे ना अध्यात्माकडे जाऊया. अध्यात्माचा मेन अर्थ काय? अध्यात्माचा अर्थ देवाला समजायचं नाही का हे देव काय केलं आणि त्या देवाने काय केलं आणि त्याने काय केलं, रामाने काय केलं आणि कृष्णाने काय केलं, ते नाही अध्यात्म. अध्यात्म म्हणजे तुमच्या आत्माचं अध्ययन. तुम्ही स्वतःचं अध्ययन करा, या सृष्टीचं अध्ययन करा. तुम्ही जगात काय करता त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. करेक्ट. का मी जे करतोय त्याच्याने माझ्या शरीराला काय प्रॉब्लेम होणार आहे, माझ्या आत्मावर काय इफेक्ट होणार आहे आणि या सृष्टीवर काय इफेक्ट होणार आहे. तुमची एक चूक आहे ना, ते फक्त तुमच्यापर्यंत थांबत नाही. जसं आपण पाण्यात एवढा मोठा तलाव आहे, पण तुम्ही एका जागेला दगड मारला तर पूर्ण तलाव हलतो. करेक्ट. तसं तुमच्या एका चुकीमुळे पूर्ण विश्व जे आहे ना ते इफेक्ट होतो. राईट. आता कढीपत्ता आहे तो तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोल करतो, बरोबर आहे. अच्छा, याच्यानंतर आपण त्याच्यात टाकली अद्रक, बरोबर आहे. अद्रकचं काय फंक्शन आहे माहिती आहे? अद्रक आहे ना तुमचे जेवढे हे नसे आहेत ना, नसं त्यांना फ्लेक्सिबिलिटी देतो. ओके. त्याला फ्लेक्सिबिलिटी देतो. आता तुम्ही जर का रोज सकाळी थोडासा अद्रक, हळदी आणि मीठचं पाणी पिला का तुम्ही बघा तुम्हाला अंगात कधी दुखणं होणारच नाही कुठे. ओके. आता हे म्हातार जे वयस्कर असतात ना त्यांना मी हे ट्रीटमेंट सांगतो ना, 8 दिवसानंतर सांगतात तर दादा आता पूर्ण दुखणं गेलं आमचं. ओके. फरक पडतो लगेच. हे जे मी जे म्हणतो ना हे काय मी रिसर्च केलेलं नाही. मी जे म्हणतो ना हे मी बाबांचा रिसर्च म्हणतो. ओके. बाबांनी जे मला शिकवला ते मी लोकांना देतो. हां. हे पण पूर्ण बुक बनवली ना, याच्यात माझं काही नाही. जे देवाशी बोललो आणि जे देवाने शिकवलं ते दिलं. ते सर्व त्याच्यामध्ये मेन्शन केले. नाही, अजून जाम बाकी आहे. ओके. अजून तर आता अजून 5-6 नवीन बिमाऱ्या येतात. मग आता ते वाढत जाणार. हो बरोबर आहे. आणि जेव्हापर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोकांची सेवा करायची. करेक्ट. आणि खूप जणांनी मला कॉमेंट्स करून परत पर्सनल मेसेज करून पण सॉफ्ट कॉपी मागितले. मी खूप जणांना पाठवले. ज्यांचे पण मेसेज आतापर्यंत आले सगळ्यांना मी सॉफ्ट कॉपी. कारण कसं हे बाबांचा प्रसाद आहे. हो. फार लोकांनी विचारलंय किती मध्ये बुक, म्हटलं काय नाही. प्रसाद कोणाला काय पैशाने भेटतो का? करेक्ट. प्रसाद तर वाटला जातो. बरोबर. प्रसाद तर वाटायचाच असतो ना. आता झाला अद्रकचा. हो. आता तुम्ही हल्दीवर सांगितलं मी. कच्ची हल्दी असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही उकाळताना
आपली पावडर हळदी टाकू शकता. ओके. हल्दी जे आहे ना हे टर्मरिक आहे. हे म्हणजे आतमध्ये जाऊन आहे ना तुमचा ब्लडच्या आतमध्ये जो इन्फेक्शन असेल ना त्याला खतम करतो. ओके. म्हणजे तुम्ही विचार करा की हे तुम्ही 5 वस्तू टाकली, हे 5 वस्तू तुमच्या अंगात किती काम करते. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात जेव्हा बनवता उकाडून घेतला का नंतर ग्लासमध्ये टाकताना ग्लासमध्ये 1 चमचा मध टाका. मधचं काम काय माहिती आहे का, मधाचं तुमचा जे डायबिटीस आहे ना ते कंट्रोल ठेवतो. ओके. मधमुळे मध आहे, गुळ आहे. लोक म्हणतात ना गोड नाही खायचं, गोड नाही. अरे ते चुकीचं आहे. हां. गोड नाही खायचं ते चुकीचं आहे ना, पण तेच कंट्रोल करतो मध. मध. याने लिंबू जे आपण टाकतो ना ते ह्याच्यासाठी टाकतो का लिंबू टाकल्यामुळे आहे ना ते आतमध्ये जाऊन आहे ना लवकर डायजेस्ट होतो. हे जे आपण पिलो हां. ते लवकर डायजेस्ट होतो. अच्छा, तुमच्या पोटात रात्रीचं काय राहिलं असेल ते पण डायजेस्ट होतो प्रॉपर. ओके. ओके. लिंबू म्हणजे असं सोडायचं नाही, थोडासा 2-3 ड्रॉप. अच्छा दादा, तुम्ही आता डायबिटीजवर बोलत होते की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे गोड खाल्ल्याने डायबिटीज वाढतो, हे चुकीचं आहे. म्हणजे ह्याला तुम्ही जरा नाही, एक्सप्लेन. पण गोड आहे ना, गोड बघा, गोड खाल्लं ना ते चुकीचं आहे. ते का म्हणतात, कारण आपण चुकीच्या पद्धतीने गोड खातो. ओके. आपले जे पूर्वज होते बरोबर आहे, त्यांनी जेवल्यानंतर गोड खायचा, स्वीट खायची पद्धत केली का, कारण सगळ्यात डायजेस्ट करायला हेवी ते स्वीट आहे. ओके. जर का तुम्ही ते व्यवस्थित चावून खाल्ला तर जे तुमची लाळ सुटते ना ते तुमच्या पूर्ण जेवणाला फटकन हजम करेल. ओके. आता आमच्याकडे एक नवलावडे म्हणून डोंबिवलीचे येत होते, म्हणजे माझ्याबरोबर काम करत होते. एक दिवस त्यांना डायबिटीस वाढली, 300 पर्यंत गेली. आला, मला म्हणतो दादा मी घरी चाललोय, माझी डायबिटीस वाढली असं तसं. म्हटलं बस 2 मिनटं, तुझी डायबिटीस कमी करू आपण. कशाला घाबरतो एवढा, शुगर वाढली. तो नेमका शुगर चेक करत राहायचा. ओके. मी त्याला संतोषला सांगितलं, म्हटलं संतोष 1 चमचा साखर आण. अरे मला म्हणतो दादा मला तुम्ही मारता का जीवात, साखर. मी म्हटलं हे बघ, साखर देतो तुला, पण जसं मी म्हणेल तसं खायचं, हां. तर तुझी डायबिटीस संपणार. ओके. तो बोला नक्की ना दादा. म्हटलं नक्की, माझ्यावर भरोसा ठेव, नाही तर मी इकडे तुला ॲडमिट करेल हॉस्पिटलला, तू फिकर करू नको. म्हटलं ठीक आहे. पहिला तर माणसाचा मनाचा भीती काढली पाहिजे. भीतीमुळे अर्धा मरतो. करेक्ट. मग त्याला 1 चमचा साखर देताना मी सांगितलं साखरला तोंडात फिरव, एवढा फिरव का ते पाणी झालं पाहिजे. ओके. एकदम फिरव. त्याला 2-5 मिनटं लागले फिरवायला, पण ते सगळं पाणी झाला. पण त्या पाणीमध्ये लाड मिळली करेक्ट. आणि त्यांनी ते गिळला. हां. बरोबर आहे. गिळल्यानंतर मी म्हटलं आता अर्धा तास शांतीने बस, नंतर चेक कर डायबिटीस. नंतर चेक केला 130 140. ओके. तो म्हणतो साखर खाऊन कमी कसं काय झाला. हां. म्हटलं साखर खायची पद्धत आहे आणि किती खायला पाहिजे. करेक्ट. ओव्हर पण नाही नाही. आता तुम्ही जेवल्यानंतर आहे ना गोड किती खायला पाहिजे, तर तुम्ही 1 वाटी खा, पण ते गोड खाताना हे एक लक्षात ठेवा का त्याच्यात मॅक्झिमम लाड मिळली पाहिजे. ओके. आणि तो तुम्हाला डायजेशन प्रॉपर करून टाकेल. हां. लोकांना कसं आहे का कसं खायचं ते माहीत नसल्यामुळे ते त्यांना ते साईड इफेक्ट होतो. आता एक आहे जसं आपण आता हे माणूस मिरची खातो बरोबर आहे ना. आता हे जेवढे जे हार्डवर्क करणारे आहेत, ते माथाडी आहेत, आपले इंजिनियर्स म्हणजे कंपनीमध्ये आहेत, त्यांना मिरची लागते. का लागते, कारण मिरचीचं एक नेचर आहे. ते आमचे मेडिकलवाले ते सांगत नाही. ते सांगितलं का कुणी आजारात नाही होणार. करेक्ट. मिरची खाल्ल्याने माणसाचं रक्त जाड होतं. ओके. आणि जाड झाला का तो मेहनत करू शकतो. आणि तो मेहनत करतो का गरमी उत्पन्न होते, मग परत तो पाणी होतो, परत ते त्याच्या लेवलवर येतो. ओके. आणि तुम्ही जर का मिरची नाही खाल्ली तर तुम्ही मेहनत नाही करू शकणार, कारण तुम्ही मेहनत केली का तुमचं पातळ होऊन जाईल एकदम ब्लड. करेक्ट. पण तुम्ही जर का ऑफिसमध्ये बसून काम करायचं आणि तुम्ही मिरची खाल्लं तर काय होणार, मग ब्लड क्लॉट होणार, हार्ट अटॅक येणार. बरोबर. मग तुम्ही त्याला समजून घ्या काय वस्तू आहे. करेक्ट. आपल्या पूर्वजांनी सीझनच्या हिशोबाने जेवण बनवलं होतं का बाबा थंडीमध्ये हे खायचं, गरमीमध्ये हे खायचं, पावसाळ्यात हे खायचं, पावसाळ्यात हिरवी भाजी नाही खायची, पावसाळ्यात मासे नाही खायचे. हे सगळं जे होतं ना त्याच्या मागे मोठा सायन्स आहे. ओके. ते आपण कधी कधी एक सब्जेक्ट घेऊ ना, तुम्ही विचारलं ना मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, कारण हे 35 वर्षात बाबांकडून जाम शिकलोय.
आणि माझी गोष्ट अशी आहे ना का त्याला कुठलाही डॉक्टरही डिनाय नाही करू शकत, कारण मी प्रॅक्टिकल दाखवतो. बरोबर, करेक्ट. प्रॅक्टिकल दाखवतो बाबा हे असं आहे. कारण कसं आहे का बाबांनी आहे ना तत्वाला समजून घ्यायची शक्ती प्रदान केली. बाबांनी काही तत्व काय आहे त्याला समजून घ्यायला कसं समजायचं. अच्छा, पहिलं तर कधी कधी म्हणजे असं सांगायला कोणाला अजब वाटेल का मी इकडून निघायचो आता एक स्टोरी लहान सांगतो. मी इकडून निघायचो शिर्डीला जायला ठाण्यावरून, तर त्या टायमाला मी फक्त एक सफेद लुंगी घालायचो आणि सफेदवरती कापड घालायचो गुरुवारच्या दिवशी. ओके. इकडून निघायचो, अर्धवट कुठे गेला का बाबा म्हणायचे आता इकडे या गावात घे गाडी. ओके, मध्ये जाता जाता. हां, शिर्डीपर्यंत पोचतच नव्हतो. हां. मग त्या गावात घेतली का बोले हे झाडाखाली बस आणि जाप कर बाबांचं नाव. मग मी झाडाखाली बसायचो. माझ्याबरोबर ड्रायव्हर होता सुरेश खेडेकर म्हणून. तर तो काय करायचा माहिती आहे का, त्याला पण फार आवड होती आध्यात्मिक. हां अध्यात्माची. तो काय करायचा, माझी मारुती 800 होती गाडी. तो डिक्कीमध्ये आहे ना एक टोप ठेवायचा स्टीलचा आणि थोडा तांदूळ, थोडी डाळ आणि एक पापडची पॅकेट, ते शेकायची पापड, लोणचे हे गाडीत ठेवायचा, मीठ ठेवायचा गाडीत. आणि कुठे असं मी थांबलो बसायला तर तो काय करायचा, पटकन लाकड्या बाकड्या शोधायचा आणि दगड लावून चूल लावून टाकायची ओके. खिचडी बनवायला. आणि मी ध्यानीत बसलो का त्या टायमाला तिकडे अगरबत्ती वगैरे ते, तर कुठल्याही गावात तुम्ही बसले असा तर गावाला ना माहीत पडतो कोणीतरी आला आहे. करेक्ट. आणि कपडे तसे असायचे ना का मग ते येऊन बसायचे. पण तुम्हाला खरं नाही वाटणार, ज्या टायमाला मी झाडाकडे बसायचो ना, मी 1-2 तास बसायचो ओके. बाबांच्या नावस्मरणात. त्या टायमाला त्या गावाचे सगळे घरं दिसायचे, कोण घरात कोण राहतो, ओके. कुणाची काय तकलीफ आहे, कुणाला काय तकलीफ आहे, कुणाचे काय आजारपण आहे, कुणाची काय प्रॉब्लेम आहे. मग तो माणूस समोर आला ना आणि आपलं ध्यान सुटला का त्याच्यानंतर तुम्ही समोर आले ना का मला माहिती आहे का तुमचं नोकरीचं तकलीफ आहे. ओके. तुम्हाला आधीच तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके. अरे ज्या म्हटलं तुझा होईल नोकरीचा, कशाला घाबरतो. ओके. काय म्हटलं गुरुवारी हे दे गोड कोणाला तरी खायला. आज कोणाचा आजार असायचा, अरे तुझ्या मुलीचा तकलीफ आहे ना, हे घे घेऊन जा, देऊन टाक त्याला असा. ओके. मग सगळे गावाला ते त्यांना फार आनंद वाटायचा. आणि त्या बाजूला सिटी बाजूला तर माझ्या गाडीचा नंबर फेमस होता 5151. ओके. ते दिसली ना की गावाला म्हणायचे आता बाबा आले चला धरायला गुरुवारच्या दिवशी. ओके. फारसे तिकडे गावाले आहेत ना ते. अच्छा. ते आता तर मी फार वर्षापासून 94 मी जेव्हापासून गादी सोडली, म्हणजे गादीच सांगू शकतो आपण, नंतर मी फेरी बंद केली. ओके. कारण मला आडंबर आवडत नाही. आपण असंच काहीतरी आडंबर दाखवायचा कोणाला आणि फसवायचं ते आवडत नाही. करेक्ट. मग 94 मी बाबांना 20 वर्षाची सुट्टी घेतली ना तेव्हा मी ते कपडे पण बंद केले. ते 90 to 94च्या नंतर तुम्ही बोलता. हां 90 to 94 मध्ये मी बसायचो. हां, त्याच्यानंतर तुम्ही हे त्याच्यानंतर मी कपडे तसे घालायला सोडले. कारण मी आता नकार दिला संन्यासला. त्या टायमाला खासियत काय होती, ज्या झाडाखाली बसायचो ना तो झाडच मला सगळ्यांचं सांगायचा. ओके. तो झाड आहे ना, तुम्हाला असं वाटतो काय झाड उभा आहे, हे झाडला सगळं माहिती आहे तुम्ही काय करता. ओके. ते एक्सरे आहे, तुमचा पापा पुण्याचा हिशोब आहे ना ते हेच गणित करून लावतात. ओके. तुमच्या मनातले विचार पण त्यांना माहिती आहे. अच्छा. ते देवाने हे जे सृष्टी बनवली ना असंच नाही बनवला. म्हणजे हे एक प्रकारे आपल्यावर वॉच आहे. सगळं आपण काय करतो ते रेकॉर्ड होतं. सगळं माहिती आहे त्यांना. ते म्हणतात ना दिवालो को कान होते. करेक्ट. दिवालो को नाही, झाडो को सबसे ज्यादा कान होते. करेक्ट. ते आणि फॉरेनमध्ये तर आहे ना याचा एक्सपेरिमेंट झालेला आहे. ओके. का ते झाड लावला का त्याच्या बाजूला ते एका शेतामध्ये त्यांनी आनंदित म्युझिक लावली, आनंदित, आणि एका शेतामध्ये सॅड म्युझिक लावायचे. ओके. मग जरा बघितलं 6 महिन्यांनी का जिकडे आनंदित म्युझिक होती ना त्यांची वाढ जास्त झाली आणि जे सॅड म्युझिक होती ते करमटले एकदम. अच्छा. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे का आपल्या व्हायब्रेशन्स ते त्याला माहीत पडतो, ते कॅप्चर करतात. हां. ओके. आता तुम्ही पण तुमच्या घरात आहे बरोबर आहे, तुम्ही सकाळी उठले आणि जर का देवाचं गाणं चालू असेल ना हां. का तुमचा पूर्ण दिवस मस्त जातो. पण सकाळी जर का घरात भांडण चालू असतील का तुमचा पूर्ण दिवस खराब जातो. करेक्ट. हे अध्यात्म जे आहे ना हे खरं अध्यात्म आहे. सृष्टीला समजून घेणं, स्वतःला समजून घेणं, आपल्या कर्माला समजून घेणं आणि लोकांना समजून घेणं
हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे कुठला देवाला समजतो. तुम्ही काय समजणार देवाला? काय समजणार मला सांगा? देवाला समजण्याची आपली एवढी कॅपॅसिटी आहे का? नाही. कोणी म्हणतो बाबा तो होता, कोणी म्हणतो बाबा ते होते. अरे तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे का समजायला? तुमच्या मुलाला तुम्ही समजू शकत नाही, बरोबर. तुमच्या बायकोला तुम्ही समजू शकत नाही, तुम्हाला स्वतःला तुम्ही समजू शकत नाही आणि बाबाला समजायला निघाले. करेक्ट. म्हणजे माणूस किती बावलट आहे. अध्यात्म म्हणजे आत्माचा अध्ययन. तुमच्या आत्माला काय आवडतो आणि काय नाही आवडत त्याचे तुम्हाला जाणीव पाहिजे. तुम्ही कधी पण बघा, तर तुम्ही जर का कोणाला शिवे दिले ना, काही तास आहे ना, तुम्हाला पण बरं नाही वाटणार. करेक्ट. मी का बोललो असं? कारण ते आत्मा विचलित होते. आणि तुम्हाला कोणी शिवे दिला तरी तुम्हाला बरं नाही वाटणार, कारण तुमची आत्मा विचलित होते. मग तुम्ही कोणाला शिव देऊ नका. कोणी तुम्हाला देणार नाही का? तुमची आत्मा आहे ना परम शांतीमध्ये येईल. तुम्ही कुणाचे खोटे विचार करू नका, तर तुमची आत्मा परम शांतीला येईल. तुम्ही दिवसातनं 24 तासातनं 20 तास तर खोटेच विचार करता. करेक्ट. अरे तो तसा आहे, तो तसा आहे. अरे असू दे ना, तू स्वतःला बघ मी कसा आहे. कारण देव तुला दुसऱ्याला बघून प्रेम नाही करणार. तू स्वतः कसा आहे ना ते बघून देव तुला प्रेम करणार. करेक्ट. माणूस कसा आहे, माणूस कुणाला पण आहे ना दुसऱ्याला पटकन समजतो का चांगला आहे का वाईट आहे. स्वतःला कधी समजत नाही का मी किती चांगला आहे का मी किती वाईट आहे. ज्या माणसाने स्वतःकडे लक्ष टाकला मी किती चांगला आहे आणि मी किती वाईट आहे आणि स्वतःला त्यांनी चांगला करून घेतला का त्याला 110% देव भेटणार. देव कुठून बाहेरून नाही येणार. तुमची आत्मा आहे ना तेच देव स्वरूपामध्ये बाहेर येणार. तुम्ही वाईट ऐकत राहिले, तुम्ही वाईट बोलत राहिले तर तुमची आत्मा तुमच्या समोर भूत बनवूनच प्रकट होणार. सगळे तुमचे विचार आहेत. करेक्ट. आणि बाबांनी हे विचार शुद्ध केले ना, त्याच्यामुळे आज आपण एवढे आपण परिचय सांगू शकतो बाबांचे. राईट. बाबांचे सगळे जे आपल्याबरोबर घडलं आहे लोकांबरोबर सगळ्यांबरोबर घडतो, पण आयुष्यातनं 1-2दा घडतो. कारण 1-2दा ते चांगल्या पोझिशनमध्ये असतात. हो. आणि तुम्ही कधी पण बघा, जेव्हा जेव्हा घडलं असेल ना त्या टायमाला तुमच्या डोक्यात विचार शून्य असेल तेव्हा चमत्कार घडतो. तुमच्या मनात विचार चालत असेल तर चमत्कार घडलं तरी तुम्हाला माहीत नाही पडणार राईट. काय चमत्कार झाला म्हणून. हे सगळं आहे ना. म्हणजे असं त्या टायमाला तसं बसायचं ना सगळ्याकडे, तर फार लोकांनी यायचे ना त्यांचे सगळ्यांचं प्रश्नाचे उत्तर बाबा द्यायचे आणि सगळ्यांना आनंद वाटायचा. मी नाही द्यायचो, बाबाच द्यायचे. कारण मी एवढा निखालस आहे ना का मी छोटा वस्तू असेल तरी बाबांना विचार बाबा काय करू. ओके. असा होता. तरच ते काम होणार. मी माझा मनातला त्याच्यात टाकला, हां. माझ्या डोक्यातलं त्याच्यात टाकला का ते खिचडी खराब होणार. करेक्ट. करेक्ट. म्हणजे तुम्ही तुमचं ॲड काहीच नाही नाही केलं. केला. ओके. नाही केला ॲड काहीच. एकदा असंच झालं होतं का दुसऱ्या दिवशी शिर्डीला जायचा होता. तर एक दिवस संध्याकाळी काय बोलले बाबा, अरे बोलले उद्या बोलले पेढे घेऊन ये. ओके. म्हटलं ठीक आहे. तर मी दुकानाकडे चाललो होतो पेढे घ्यायला. बाबा बोलले दुकानातनं नाही घ्यायचा, तू बनव. अरे म्हटलं मी तर कधी बनवलं नाही. बोलतं चल आपण बनवू. ओके. ठीक आहे म्हटलं. 2-3 लिटर दूध आणला आणि एक माझा मावशीचा पोरगा होता प्रकाश, तो माझ्याबरोबर राहायचा ओके. कधी कधी. त्यांनी पण कधी पेढा बनवला नाही, कमी पण बनवला नाही. आपण फक्त बघतो असं कढाईमध्ये फिरवतात. आम्ही दूध पीठ टाकलं आणि लागलं फिरवायला. तो प्रकाश बोलला का एकदम गरम होईल ना मग पेढा बनेल. आम्हाला काय माहीत नाही ना काय नाही. मग तेवढ्यात बाबा काय बोलले, अरे बोलले ह्याच्यात लिंबाचं पानं टाक. ओके. मी गेलो सरळ घराचा खालून ते लिंबाचे पानं तोडून आणले 4-5, 2 त्याच्यात टाकले. आता माझ्या जागेवर दुसरा माणूस असता तर त्यांनी विचार केला असता का दूध पेढ्यात कसं काय लिंबाचं पानं टाकायचा. ते विचार करत बसले असते. ते विचार नाही आपल्याकडे, कारण आपण कुणाचं ऐकतो, बाबांचं ऐकतो. हो. मग आणून टाकले त्याच्यात. मग रात्रभर हलवत राहिलो. असं तो घट्ट झाला एकदम काळा. मग त्याला थंड केला. मग त्याचे पेढे बनवले लहान. मग डब्यात भरले, एक स्टीलच्या डब्यात. आणि मग गेलो दुसऱ्या दिवशी शिर्डीला. मग तिकडे गुरुस्थानात बाबांकडे, कारण पहिला मी नेमका जायचो पहिला गुरुस्थानात बसायचो. तर तिकडे पेढे वगैरे दिले. तर बाबा म्हणाले का सगळ्या लहान मुलांना दे. दिलं आणि थोडं 4-5 उरले होते. तर बोले बाबा हे तू खा, तुम्ही तुमच्यासाठी. म्हणलं ठीक आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार, तो पेढा मी तोंडात टाकला ना, माझ्या आयुष्याचा आजचा दिवस तेवढा टेस्ट नाही खाल्ला कधी पेढ्याचा. ओके. अरे काय टेस्टी, बापरे बाप. अच्छा.
मग मी सरळ ते उरलेले 4-5 पेढे घरी आणले. हां. ज्याला खायला दिला ना तो म्हणतो अरे असा तर पेढा कधी खाल्ला नाही. आणि कुणी हलवाई असेल बनवणारा त्याला सांगितलं ना का लिंबाचं पाणी टाकायचं वेळा आहे का हां. पेढ्यामध्ये, पण ते बाबांनी टाकले. करेक्ट. आणि एक आहे ना तुम्ही तेव्हाच शिकणार का जेव्हा गुरुचं सांगितलेलं तसं तर तसं तुम्ही अप्लाय करणार. बरोबर. तुमचे विचार नका टाकू त्या. नाही, हां. तुम्ही तुमचे विचार टाकले का कुठेतरी अडकणार. हो. करेक्ट. आता ते युरिक ॲसिडला बाबांनी सांगितलं सुपारी ठेवायला सांग. आता मी विचार केला असता अरे सुपारी ठेवल्याने काय होणार आणि हो माणूस मला वेड्यात काढेल ना. नाही, परमशक्तीवर तेवढा भरोसा करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, मी याला सांगितलं, त्यांनी ठेवला, बंद झाला. असंच कॉन्फिडन्स वाढतो तुमचा. आता तुमच्याबरोबर एक पॉडकास्ट केला, बरोबर आहे, त्याच्यानंतर दुसरा केला का आपण त्याच्यात कॉन्फिडन्स वाढतो. हो. करेक्ट. परत तिसरा झाला का अजून कॉन्फिडन्स वाढतो. तसंच तुम्ही देवाचं ऐकायला लागले. आता मी तुम्हाला काय सांगितलं आणि तुम्ही ते कधी वापरला आणि तुम्हाला ते उपयोगी पडला का तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. करेक्ट. करेक्ट. पण तुम्ही फक्त ऐकला नाही, काहीतरी येडा म्हणतो, तुम्ही त्याला उपयोगच नाही केला का त्याच्यात तुम्हाला काय बेनिफिट. राईट. आता आपण बाबांची स्टोरी सांगतो सगळी, त्याच्यातनं कुणाला काय तथ्य काढून घ्यायचा स्वतःसाठी ते उपयोगी आहे. करेक्ट. आणि आपण म्हणतो देव देव शक्ती पाहिजे, जाप पाहिजे. अरे ज्या दिवशी शक्ती आली ना त्या दिवशी त्याला सांभाळायला तुम्हाला कुठल्या पातळीवर जावं लागेल तुम्हाला माहीत नाही. एक जण बोलतात की मला माझी कुंडलिनी जागृत करायचे, मला हे हवं आहे ते हवं आहे, पण ते जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुमची कॅपॅसिटी आणि तुम्हाला ते सांभाळता पण आली पाहिजे. नाही, पण मला एक सांगा ना, कुंडलिनी जर का जागृत नसते तर तुम्ही जिवंत कसं आहे. कुंडलिनी हाय काय हां. ते कुणाला माहीत नाही. नाही. कुंडलिनी हाय काय असं थोडक्यात सांगितलं ना आपण, तर आता तुम्ही म्हणतात का बाबा मूलाधार चक्र, बरोबर आहे. मूलाधार चक्र कुठे आहे, तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या जाग्यावर आहे, बरोबर आहे. त्याला जागृत करायचं म्हणजे काय, तुम्ही घाणेरडे विचार आणा मनात, 2 मिनिटात जागृत होतो. ओके. हां. जागृतच झाला ना. हे इकडे पोटाकडे आलो, दुसरा चक्र, स्वादिष्टान, ते मला नाव माहीत नाही हां, एवढं. हां. पोटाकडे आलो, बरोबर आहे ना, का तुम्ही मनात आणा काहीतरी विचार खायचा का पोटात भूक लागायला सुरू होते, चक्र जागृत झाला. तुमचा हे इकडे आला छातीकडे, कुणी तुमचा प्रेमी असेल किंवा तुमची प्रेमिका असेल त्याचा फोन आला का तुम्ही बघा धडधड 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 होते. किंवा तुमचा मुलगा कुठे बाहेरगावी असेल त्याचा फोन आला का तुम्ही बोलता का कसं धकधक धकधक होते. मग काय हे चक्र जागृत झालं. मी एक सांगतो ना का सगळे चक्र तुमच्या भावाने जागृत होतात. तुमचा भाव आहे ना, तुम्ही जसे ठेवणार तसं जागृत होणार. ओके. आता तुम्ही कुठल्या तुमच्या प्रेयसीबद्दल तुम्ही मनात विचार आणला का तुमचा मूळाधार चक्र जागृत होतो. तुमच्या बहिणीबद्दल आणला का नाही होत. करेक्ट. ती पण लेडीज आहे, ही पण लेडीज आहे, का नाही होत. भावाचा खेळ आहे. करेक्ट. सगळे चक्र भावानी होतात. आता हे चक्र आहे तुमचा, तुम्ही चांगलं बोला लोकांसाठी, सगळ्यांना चांगलंच बोला, हे चक्र जागृत झाला. मग तुम्ही जे बोलणार तेच होणार. हे पण सत्य आहे. ओके. तुम्ही जर का तुमच्या मनात चांगला विचार केला आणि तुम्ही चांगलंच बोलला आणि सगळ्यासाठी तुमच्या मनात चांगलंच आहे का तुम्ही जे म्हणणार ना तेच होणार आहे सृष्टीमध्ये. करेक्ट. कारण तुमचा हे चक्र जागृत झाला. आणि हे चक्र आहे, हे चक्र आज तुम्ही माझ्याकडे काय प्रॉब्लेम घेऊन आले, बरोबर आहे. मी त्याच्यावर मनाने मी त्याच्यावर अध्ययन केला, त्याच्यावरच विचार चाललाय माझा का मला ऑटोमॅटिक सगळं दिसायला लागेल. तुम्ही घरी असताना तरी तुम्ही मला इकडे बसलेला दिसणार कारण मी त्याच्यावर ध्यान केंद्रित केला. ओके. तुम्ही कुठल्याही विषयावर ध्यान केंद्रित करा का तुमचं हे चक्र जागृत होणार. तुम्ही चांगल्या विषयावर केला तरी जागृत होणार, वाईट विषयावर केला तरी जागृत होणार. या चक्राचं काम जागृत व्हायचं आहे. ओके. ते म्हणतात ना थर्ड आई, थर्ड आई, थर्ड आई काय आहे, ध्यानच आहे. करेक्ट. ते म्हणतात ना एक बिंदू लावून त्याच्यावर ध्यान ठेवा,
तुम्ही त्या बिंदूकडे ध्यान ठेवलं तर ते जागृत होणार. राईट. सगळे भावावर अवलंबून आहे. ओके. तुमचे भाव जसे असणार तो तुमचा चक्र जागृत होणार. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे भाव बरोबर नाही आहेत पण तो बोलतोय मला माझी कुंडलिनी अशी ऍक्टिव्ह होईल ना, होईल जागृत ना, पण तो वेगळा वाईट काम करेल ना. बरोबर. बघा, एक असं आहे ना, तुमच्याकडे एक रिव्हॉल्वर दिली, हां. तुम्ही सिक्युरिटीचं पण काम करू शकता आणि टेररिस्टचा पण करू शकता. करेक्ट. रिव्हॉल्वरला काय घेणं देणं आहे? हां. करेक्ट. तुम्ही जर का तुमचे भाव चांगले नाहीत आणि तुम्ही चक्र जागृत केला का तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त होईल. ओके. इकडे माझ्याकडे फारच लोक येतात जे म्हणतात का आम्ही हे जाप केला ते जाप केला, आता मला हे त्रास झाला आहे, मला हे झालं आहे. किती माणसं तर खाटावरच पडले, उठतच नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही जे करायला चालले त्याच्या मागे तुमचा उद्देश काय होता त्याच्यावर ते अवलंबून आहे, त्याचा रिझल्ट. ओके. तुम्ही आज पैसे गोळा करता त्याच्या मागे तुमचा ध्येय काय आहे. जर तुम्ही जगाचं चांगलं करायला विचार केला का तो पैसा चांगला करेल. करेक्ट. तुम्ही कुणाचा वाईट करण्यासाठी जर का पैसा गोळा केला, तुम्ही टेररिस्ट बनले का तुमचा अंत वाईटच होणार. आणि शक्ती जागृत करायची म्हणजे असं काय बघायला गेलं फार अवघड नाही, पण त्याचा उपयोग काय होणार, तुम्हाला ते कुठपर्यंत हजम होईल, कुठपर्यंत तुम्ही सांभाळू शकाल ते मेन आहे. आता इकडचा चक्र आहे, इकडचा हे जागृत होतो ना. तुम्ही सगळ्या जगासाठी तुम्ही चांगला विचार करा. जीव जंतू झाड पान सृष्टी जे काय आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगले विचार आणा, हे चक्र पण जागृत होतो. ओके. सगळे चक्र आहेत ना हे भावावर अवलंबून आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय असं मांडी घालून बसायची का तसं काय करत नाही. ओके. पण तुमचे भाव चांगले असले पाहिजे. आज तुम्ही जेवढा प्रेमाने बाबांना बघता तेवढ्याच प्रेमाने तुम्ही स्वामीला पण बघायला पाहिजे. तेवढ्याच प्रेमाने तुम्ही देवाला पण बघायला पाहिजे. करेक्ट. तेवढ्याच प्रेमाने कुणी साधू संत असेल त्याला बघायला पाहिजे. पण तुम्ही काय करता, डिफरन्शिएट करता, सगळ्याकडे डिफरन्शिएट करता. मग तुमचं काही विजनच नाही ना. करेक्ट. आज माझं कसं असतो, मी मस्जिद पण जातो आणि चर्चमध्ये पण जातो, गुरुद्वारामध्ये पण जातो. सगळं म्हणतात तुला काय, म्हणून मला सगळ्याकडे एकच दिसतो. तुम्हाला वेगळे वेगळे दिसत असतील पण मला सगळ्याकडे एकच दिसतो. आणि कसं आहे का धर्म जो आहे ना, धर्म हे प्युअर राजकारणचा विषय आहे. आता जे धर्म आहेत ना पूर्ण जगात, फक्त इंडियामध्ये नाही, हे काय करतात का लोकांना बळगावून एक गँग तयार करतात, कम्युनिटी, आणि त्याला घेऊन ते स्वतःचा पॉवर बनवतात. करेक्ट. जसं ज्युईस होते का ते ज्युईसांनी स्वतःचा धर्म धरून त्याची एक प्रथा उभी केली. मग काही लोक त्याच्या गोळा झाले का ते एक गँग बनली, त्याची शक्ती वाढली. तसं इस्लाम होता तर इस्लाममध्ये पण पैगंबरांनी एक आपलं वेगळं गँग बनवली. तसंच सगळ्या धर्मामध्ये शीख धर्माने एक वेगळं बनवला. पण ते धर्म नाही. धर्म जे आहे ना हे आहे आत्माचा स्वतःला समजून घ्यायचा आणि जगाला समजून घ्यायचा. करेक्ट. जर का कुठली वस्तू खराब असती या जगात तर देवानी बनवलीच नसती. राईट. आज मी लोकांना सांगतो ना, तुम्हाला एक प्रचिती घ्या, कुठलाही फळाचा तुम्ही बीज फोडा, त्या आतून पांढरच निघणार. कुठलाही फळ घ्या या जगातला, कारण देवानी मूळ पांढरच बनवलं आहे, त्याच्यावर रंग तुम्ही चढवला. करेक्ट. कुणावर मातीचा रंग चढला, कुणावर वातावरणचा रंग चढला, कुणावर कसाचा रंग चढला, आणि तसं त्याचा वाढ झाली. राईट. मग जी वाढ होणार त्याच्यातनं तेच निघेल. जसं मी म्हणतो ना का तुमच्यातनं तुमचा मुलगा निघेल आणि तो तसाच निघेल, तो वेगळा नाही निघणार. आता चिकूच्या झाडामधून जो बीज निघाला तो पेरू उगवेल का? नाही उगवेल. याचं कारण आहे का तो चिकूमधून निघालेला आहे, पेरूमधून निघालेला आहे तर तो पेरू उगवेल. करेक्ट. आंब्यातनं निघालेला आंबा उगवेल. हे वस्तू आहे ना, याला समजून घ्या. हे अध्यात्म आहे.
कोण हिंदू आहे का कोण मुस्लिम आहे का कोण ख्रिश्चन आहे ते अध्यात्म नाही, करेक्ट. ते राजकारण आहे. अरे असं सांगायला काय वाईट नाही कोणाचा, पण माणूस कसं आहे, आता मी बाबांना मानतो, बरोबर आहे ना, करेक्ट. तुम्ही स्वामींना मानता, पण मी पण स्वामींना मानतो. याचं कारण आहे ना का माझ्यासाठी बाबा आणि स्वामी वेगळे नाहीत. एकच आहे. पण जर का तुम्ही स्वामींनाच मानता आणि बाबांना नाही मानत का तुमचं अध्यात्म अर्धवट थांबेल. माझ्या वडिलांना मी जेवढं रिस्पेक्ट करतो तेवढंच मी तुमच्या वडिलांना करायला नको. करेक्ट. मी तुमच्या वडिलांची रिस्पेक्ट नाही केली तर माझ्या वडिलांना वाईट वाटेल. करेक्ट. काय माझा पोरगा माझी रिस्पेक्ट करतो आणि दुसऱ्यांच्या वडिलांची काय नाही करत. आता जसं आपण इंडियामध्ये राहतो तर आपण भाजीपाला आहे ते सगळं आपल्याला उपलब्ध आहे, हो. कारण आपल्याकडची माती तशी आहे, आपल्याकडे पाणी आहे तसा. पण हीच वस्तू रेगिस्तानमध्ये उपलब्ध नाही. करेक्ट. मग तिकडचे लोक जे आहेत ते मांस मटण मच्छी खातात, मांस मटण खातात, कारण शेवटी पोट तर भरायचं आहे. तसंच तुम्ही जर का युरोप साईडला गेले का तिकडे वर्षातनं 8 महिने बर्फ असतो, हो. मग तिकडे भाजी कशी उगणार, मग तिकडे ते जे जनावर भेटतात त्याला खातात. करेक्ट. पण चुकतोय कुठे, काहीच नाही चुकत, काही चुकत नाही कुठे कुणाचं. आणि गीतामध्ये पण लिहिलं आहे का परिस्थिती आणि पर्यावरणच्या हिशोबाने तुम्ही काही खाल्लं तर ते चुकीचं नाही. आपल्या धर्मग्रंथामध्ये आहे ना फार काही क्लिअर लिहिलेलं आहे. एक दिवस असंच झाला होता, आमच्या देवळात एक नागे साधू येतात. ओके. तर आपल्याकडे देवळात कसं आहे माहिती आहे का, मोमेडियन पण मुसलमान पण येतात सेवा करायला. आई त्यांची पण आहे, आई सगळ्यांची असते. करेक्ट. आणि आपल्याकडे काही बंदिश नाही. कोणी दलित पण असेल ना का ते पहिले गाववाले यायचे तर बाहेरून असं नमस्कार करायचा. ओके. अरे मी म्हणायचं, म्हटलं आई आतमध्ये जा, नाही बोलतो आम्ही जाऊ शकत नाही. म्हटलं कुठे, ते दुसऱ्याकडे नाही जाऊ शकत, इकडे जा आतमध्ये, इकडे कोणी थांबवणार नाही तुला. हां. त्यांना फार बरं वाटायचं. ते जे मंदिर तुम्ही हां, बोलते. आज तिकडे 90% आदिवासी येतात दर्शनाला. ओके. कसं आहे, माणसाने हे जे सगळं फरक केलंय ना ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. आणि देव काय एवढं काय हे नाही का तुम्ही हात लावला का तो काय घाण होणार का, तो काय पिघलून जाणार, तसं काही नाही. करेक्ट. तुम्ही डिफरन्स उभा केलाय. तर ते मोमेडियन पण आमच्याकडे भंडारा असतो ना नवरात्रीला का ते जेवण वगैरे देतात. ओके. आणि ते पण येताना काहीतरी घेऊन येतात, केळा घेऊन येतात, अच्छा. कधी काय घेऊन येतात द्यायला. हां. तर एक दिवस ते आमचे नागा साधू आले होते ना, म्हणजे मी त्यांना गुरुच असं हे करतो. तर ते मला म्हणाले का परवीन भाई बाकी सब ठीक है मगर ये लोग आते ना ये ठीक नहीं. मैंने कहा क्यों, तो बोले नहीं अपन सनातनी है ना. मैं बोला ये भी सनातनी है. तो बोले कैसे है, त्यांना माहिती है. तो मतलब मेरे को समझाओ जरा कैसे. मला देखो, सनातन किसको मानता है, गीता को मानता है. सनातन गीता को मानता है. करेक्ट. गीता के अंदर निराकार साधना लिखा है, बरोबर है. तो ये निराकार साधना कर रहे, तो ये सनातनी हुए ना. राईट. इस्लाम निराकार साधना करतो मग तो सनातनी झाला. तसंच शीख आहे, बरोबर आहे. आमच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे गुरुभक्ती, ते गुरुग्रंथची भक्ती करतात. करेक्ट. मग ते पण सनातनी आहेत. ख्रिश्चन आहेत तर आमच्यामध्ये लिहिलं आहे अवतार साधना आहे, अवताराची भक्ती करायची का ते येशूच्या अवताराची भक्ती करतात. ह्या संसारातला कुठलाही माणूस सनातनचा बाहेर नाही. करेक्ट. हे मी त्यांना समजून दिला. म्हटलं मला एक धर्म दाखवा का जो सनातनचा बाहेरचा आहे. नाही, कुठलाही माणूस असेल, शाळेत गेला पोरगा, बरोबर आहे, SSC पर्यंत त्याला किती सब्जेक्ट असतात. करेक्ट. 8 सब्जेक्ट असतात. हो. सायन्स, हिस्ट्री, मॅथ्स सगळे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो पुढच्या जातो धोरणात कॉलेजमध्ये. मग तो काय करतो, सायन्स घेतो, स्ट्रीम निवडतो, सायन्स घेतो किंवा आर्ट्स घेतो किंवा कॉमर्स घेतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पण कोणी दुसरा टेक्निकलमध्ये जातो, ITI मध्ये, सगळ्यांचे सब्जेक्ट आहे. करेक्ट. तसंच आपला जो सनातन आहे ना तो मूळ आहे. त्या मुळात सगळे आहेत, ओके. सगळे विषय आहेत. पण एक लेवलवर आल्यानंतर ते एक मार्ग चुनतात. आता आपण लहान असतो, आपण कुठल्याही देवळात जातो, दर्शन घेतो, काही करतो. मोठ्या झाल्यानंतर आपल्याला एक देव आवडतो. करेक्ट. लहानपणी नाही आवडत, लहानपणी सगळेच देव आहे. तसं इस्लाम जो आहे तो एका स्टेजवर आला आणि त्यांनी निराकारला चूज केला. मग तो निराकार साधनाकडे गेला, त्यांनी त्याचे नियम बनवले.
हो. शीख होते, ते एका स्टेजवर आले. तुम्ही त्याचं पण बॅकग्राऊंड बघा तर पहिला हिंदूच होते शीख पण. हम्म. मग ते त्यांनी गुरु ग्रंथाकडे डायव्हर्ट झाले. हो. का झाले? कारण त्या टायमाला इस्लाम लोक आमच्या मूर्त्या तोडून टाकायचे, ओके. मंदिरं तोडायचे. मग यांनी काय केलं, पण तुम्ही मंदिर तोडू शकता ना, आम्ही त्याला चोपडीमध्ये ठेवू, आमच्या घरी चोपडी काय तोडणार. हां, करेक्ट. मग ते गुरु ग्रंथ साहेबांकडे गेले, गुरु ग्रंथाकडे गेले. शेवटी ते आहेत सनातनच, करेक्ट, हिंदू. बरोबर आहे. मग आता ख्रिश्चनला बघूया आपण. जसं आपण म्हणता आपण का बाबा राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, तसं येशू पण अवतार आहे. अवतार आहे, करेक्ट. मग ते अवतारला पूजतात. त्याच्यात फक्त पूजाची पद्धती वेगळी आहे, पण ते पूजतात सगळे एकांनाच. आणि कृष्णांनी काय म्हटलंय गीतामध्ये, का तुम्ही कुणालाही भजला तरी ती भक्ती माझ्याकडे येणार. हां, करेक्ट. हे एक हकीकत आहे. मग ते आपण का विसरतो? कुणी अल्लाला भजला तरी ते देवाकडे जाणार, हो, बरोबर. कुणी येशूला भजला तरी देवाकडे जाणार, कुणी गुरुक्रम सांगतात. शेवटी कसं आहे, मी म्हणतो ना, तुमचे भाव जातात. करेक्ट. तुम्ही कुणाला पूजताय तुमचा ते भाव नाही, त्याच्यात नाही होत. आज तुम्ही हिंदू आहे आणि तुम्ही म्हणणार का अरे बाबा मी या देवाला मानतो, त्याला आपल्याकडे पण तसं आहे. हां. ते जे शंकराला मानतात ते कृष्णाला मानत नाही, हो, हो. जे कृष्णाला मानतो. म्हणजे माणूस कसा आहे का, जेव्हापर्यंत पाण्यासारखा होत नाही ना तेव्हापर्यंत त्याच्यात अध्यात्म नाही उतरणार. करेक्ट. पाण्याचा कुठला रंग नसतो, आणि पाणी सगळ्या रंगाचा असतो. न्यूट्रल. हां, पाण्याला तुम्ही लाईट मारा का सगळे कलर दिसणार. बघा आपला असा आकाशात रेनबो दिसतो ना, तो पाण्यात बाफ असते पावसाळ्यात, आणि त्याच्यावर सूर्याची किरणं पडतात. मग ते किती रंग दाखवतो. तो अध्यात्म आहे. तुम्ही सगळ्यांचे व्हा तर देव तुमचा होईल. जेव्हापर्यंत तुम्ही कुणाचे नाही, एकाचे पण, तेव्हापर्यंत देव तुमचा नाही, कारण तुम्ही प्युअर नाही. एका पाण्यामध्ये तुम्ही लाल रंग टाकला, मग त्याला लाईट समोर ठेवा तर लालच दिसणार. पण त्याच्यात कुठलाही रंग नाही टाकला आणि तुम्ही लाईट समोर ठेवा तर सगळे रंग दिसतील. राईट. ते हे जग आहे आणि अध्यात्म आहे. तर लोकांनी आहे ना, माझं असं आहे का भावांनी जे मला शिकवला का लोकांनी आहे ना खरा धर्माकडे यावं. हो. खरा धर्म काय आहे? माणुसकी. माणुसकी म्हणजे काय का तुम्ही माणूसा जन्माला आले का तुम्ही माणसासारखं वागा, माणसासारखा विचार करा, स्वतःला माणुसापेक्षा जास्त डिक्लेअर करा. हां. बघा हे सगळे जनावर आहेत, सगळे खातात, करेक्ट. झोपतात, बच्चा पैदा करतात. जर माणसाने पण तेच केला का त्याच्यात आणि आपल्यात काय फरक? माणसाने त्या व्यतिरिक्त काय करायला पाहिजे? काहीतरी एक्स्ट्रा. त्याला म्हणतात परोपकार. हां. परोपकार जे आहे ना, हे अध्यात्माची पहिली सीडी आहे. परोपकार म्हणजे काय? आज मी तुमच्यासाठी काय केला आणि मला त्याच्यापासून काय एक्सपेक्टेशन नाही, म्हणजे मला त्याच्यापेक्षा तुमच्याकडून काय भेटणार नाही, ते जे आहे ना ते परोपकार. हां. आता लोक किती म्हणतात ना, अरे माझा धंदा चालत नाही, पैसे येत नाही. म्हटलं एक काम कर, 1 किलो आटा घे, 1 किलो साखराचा पावडर घे आणि 1/2 किलो तेल घे काढे, त्याला मिक्स करून घरी ठेव. रोज सकाळी जाताना 2 चमचे कागदात घे आणि मुंग्याला टाक. ओके. तो 1 महिन्यानंतर सांगतो आता माझा धंदा चालू झाला. का? कारण बाबांनी सांगितलंय, अरे तुला पाहिजे ना तर मुंग्यांना दे. तो परोपकार झाला. मुंगी तुम्हाला काय देणार आहे का? नाही. तुम्ही कुठल्या झाडाला पाणी टाका, तो परोपकार झाला. तुम्ही कुठला जनावराला खायला द्या, तो परोपकार झाला. तुम्ही माशांना आटा टाका, तो परोपकार झाला. परोपकारचे फार प्रकार आहेत. ओके. पण ते माणसाने रोज करायला पाहिजे. हां. तुम्ही जर का एक दिवस परोपकार नाही केलं ना, का तुमच्या अध्यात्मामध्ये प्रगती थांबेल. तुम्ही किती देवळात जा, तुम्हाला त्याची प्रचितीच नाही येणार. ओके. कारण कसं आहे, जेव्हापर्यंत तुम्ही परोपकार नाही केला तेव्हापर्यंत तुमचा ॲडमिशनच नाही झाला शाळेमध्ये, का तुम्हाला मार्क कसे भेटतील? मार्क पाहिजे तर परोपकार चालू करा. कोणी तुमच्याकडे उपाशी माणूस आला का बाबा काहीतरी खाऊ आहे का, तुम्ही 4 पावलं चालून त्याला खाऊ घेऊन द्या, पैसे नका देऊ. तुम्ही 4 पावलं चाला, तुम्ही त्याला काय खायला घेऊन द्या, ते तुमच्या परोपकारमध्ये आला. करेक्ट. हे जे परोपकार आहेत ना, याचे सगळे प्रकार आहेत.
ह्याच्यातनं कुठलाही तुम्ही निवडा का ज्याला तुम्ही निरंतर करायला पाहिजे. तुम्ही निरंतर परोपकार चालू करायला लागा, तुम्हाला देवाची प्रतीती स्वतः यायला लागेल. हो कारण तुमचं ॲडमिशन झाला, अध्यात्माच्या क्लासमध्ये तुमचं ॲडमिशन झाला. हां, पण एकदा ॲडमिशन झाला का नंतर परीक्षा चालू होईल, करेक्ट. मग त्याला घाबरता कामा नाही. माझ्याबरोबर तर एवढी बाबांनी परीक्षा केली ना, का कधी कधी विचार करतो ना, तर मला स्वतःला असं वाटतं का कुणाबरोबर एवढी तर केली, मग ऐकलंच नाही कधी, करेक्ट. कधी ऐकलंच नाही, पण हे आपल्याबरोबर झालं आहे सगळं. आणि माझ्याबरोबर झालं तर ते प्रत्यक्ष लोक अजून जिवंत आहेत का ज्यांच्या समोर झालं आहे. ओके. हां. असं पण नाही का माझ्या मनातले विचार आहेत, तसं पण नाही. लोक जिवंत आहेत समोर. हा बाबा हे आमच्या समोर झाला, हे आमच्या समोर झाला. म्हणून मी काय त्या टायमाचं लोकांचं नाव पण सांगतो. हां. कसं आहे का, स्टोरी आहे ना, स्टोरी सांगणं आणि लोकांनी ऐकणं, ते त्यांना आनंद वाटेल, त्यांचा विश्वास वाढेल. पण हे जे उपाय सांगतो ना, हे उपाय जेव्हा ते करतील आणि त्यांना त्याची प्रचिती येईल का, त्या टायमाला त्यांचा विश्वास अजून भक्कम होईल. आज लोक जातात बाबा हे इकडे ते गीता पाठ चालू आहे, इकडे रामायण पाठ चालू आहे. तुम्ही जाता पण तिकडून आणता काय, आणि एकच वस्तू ऐकत राहता. करेक्ट. ऐकवणारा पण फक्त ऐकत राहतो. तुम्हाला खरं सांगू ना, जर का पूर्ण गीता कधी देवानी मला हुकम दिला आणि सांगायचा, साहेब कमीत कमी 5 वर्ष लागतील ओके. पूर्ण गीता पाठ करायला, ओके. ते काय लहान मुलाचं खाणं आहे का? अहो त्याच्यात काय काय लपवलंय देवानी, ते तुम्हाला उघड का आला ना का तुम्ही फार बदली होतो माणूस. आता आपण रामायण कितीदा बघितलं लोकांनी टी व्हीमध्ये, हो हो. बरोबर आहे. पण जसं रामाचा भाऊ रामाबरोबर वागला तसं तुम्ही वागता का? मग ऐकून तरी काय करायचं. करेक्ट. भरतनी रामाच्या ह्याच्यामध्ये स्वतः गादीवर नाही बसला, बाजूला बसला. त्याची पादुकाला त्यांनी स्मरण केला. हो. तुम्ही करता का? तुम्ही तर आज भावाभावाचं प्रॉपर्टीसाठी त्याला म्हणतात ना का 100 मधून 99 लफडे चालू आहेत. हो हो. चालूच आहेत. अशा गीतामध्ये जे सार दिलेलं आहे ते अजूनपर्यंत कोणी लोकांना सांगितलं नाही. गीतामध्ये काय सार दिलाय का, आपसातले भांडण आपसात पटवायचे, बाहेरच्याला आणला का दोघांना संपवेल. आता आपण कोणाला सांगायला गेलो तर त्याला वाईट वाटेल. करेक्ट. गौरवा आणि पांडवाचे लफडे जर का त्यांनी आपसात सुलटून घेतले असते तर महाभारत झालाच नसता. करेक्ट. शेवटी राज कोणी केला, मी सांगताना कधी लोकांना वाईट वाटेल पण त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या ना. गौरवा आणि पांडवानंतर राज कोणी केला, कृष्णाने केलं ना. करेक्ट. करेक्ट. हां. मग ते राजकारणानंतर काय होतं. आणि मी लोकांना सांगतो कितीदा, माझ्याकडे येतात ना, अरे यार मेरा धंधा बंद हो गया, ये हो गया, बीमारी हो गया. मला इथं सुन, तेरे घर में तेरे भाई बहन से झगड़ा है क्या? हाँ बोलतो. ओके. कोर्ट केस चालू है. मतलब पहिला उसको खत्म कर. याचं कारण आहे ना का आपण जो चालतो बरोबर आहे ना, तर आपला भाऊ बरोबर आहे आणि आपण एकाच वडिलांचे हो. बरोबर आहे, त्याला पितृ म्हणतात. हां. आपण दोघं भांडलो का ते पितृ नाराज होतात. आणि तुमची गोष्ट देवापर्यंत कोण नेतो, पितृ नेतात. पितृ नेतात. करेक्ट. तुमची पितृ नाराज झाले का तो मरतो ना. ओके. तुम्ही ज्याचा पण बघा, जो माणूस त्रासात असेल ना ते भावा बहिणीत आपसात भांडण असते. ओके. ते भांडण मिटवा, सगळं बरं होतो. अच्छा. कारण तिकडून गिफ्ट येतो. हो. आपल्याला देवाची गिफ्ट कधी येते का, जेव्हा आपले पितृ आहे ना हां. ते देवाला प्रार्थना करतात. हां. आज एक सिंपल, आज समजा तुझं माझं झगडं झालं बरोबर आहे, पण जर का तुझे वडील माझ्याकडे आले आणि सांगतील किंवा माझ्या वडिलांना सांगतील, अरे त्याला सांग जरा परवीनला एक, करेक्ट. तर काय होणार, लपडं मिटेल पटकन. कारण कसं आहे का त्यांचं लेवल एक आहे. हो. आपले पितृ आहेत ना ते अदृश्य भाषा समजतात ओके. देवाची. करेक्ट. मग तुमची हाजरी देवाकडे फक्त तुमचे पितृ लावू शकतात. हां. आणि ते कधी लावणार, जरी तुम्ही सगळे एक असतील. करेक्ट. आणि तुम्ही जर आपसातच भांडण केला
का ते पितृचं काय बोलायला येत नाही ना. ते दुःखी असतात. कारण नाही, त्याला देवाला जबाब द्यावा लागतो. हां. देव म्हणतो का हे कसे संतान तुझे आपसात लढतात ओके. आणि तू त्याच्यासाठी आला इकडे. हम्म. मग त्यांना जे फजिती होते ना, करेक्ट. हे पण एक कारण आहे. सगळे लोक म्हणतात ना देव भेटत नाही, देव भेटत. का नाही भेटत? तुमच्या आजूबाजूला जे जिवंत देव फिरतायत त्यांना तुम्ही देव मानता का? हां, राईट. आज माझ्याकडे एक पोरगा काम करतो, बरोबर आहे. आता त्याला काही कष्ट आहे तर कुणाला सांगणार येऊन? मलाच सांगणार ना. आणि जर का मी त्याला लक्ष नाही दिला, बरोबर आहे ना, तर माझी माणुसकी कुठे? करेक्ट. आणि ते पण परमात्माचा अंश आहे, मी पण अंश आहे. ठीक आहे, माझ्याकडून जास्त नाही होत, जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे. राईट. आणि एक आहे अजून, जे माणसं आहे ना जगात पुढे गेलेत त्यांच्या तुम्ही बघा, त्याचं आहे ना फॅमिलीमध्ये दूर दूरपर्यंत त्याचं कनेक्शन असेल. काकांबरोबर बोलणं असेल, मामांबरोबर असेल, भाऊ बरोबर असेल, बहिणीबरोबर असेल, मावशी बरोबर असेल, सगळ्याकडे असेल. का तो कसा झाला? तो सगळ्यांचा झाला. आणि जो सगळ्यांचा झाला तो देवाचा झाला. ओके. देव त्यालाच स्वतःचा मानतो का जो सगळ्यांचा आहे. कारण देव कोणाचा आहे? सगळ्यांचा आहे. करेक्ट. आणि तुम्ही जर का स्वतःचे आहे, देव म्हणेल तू बघत राहा स्वतःच. देव, प्रत्येक माणूस या जगात देव बनू शकतो, फक्त त्यांनी त्याचा स्वभाव देवासारखा बनवावा लागेल. कारण देव तुमच्याकडून काय घेत नाही, तुमच्याकडून काय अपेक्षा नाही करत. तुम्ही किती वाईट केला तरी देव तुम्हाला सांभाळून घेतो. आज मला एक सांगा, करोनामध्ये लोकांना माहीत पडलं ऑक्सिजनची किंमत काय आहे. एक एक बाटल्यासाठी तडपत होते. पूर्ण आयुष्य, हजारो वर्ष तुम्ही ऑक्सिजन घेता, ते कधी तुम्ही धन्यवाद केला का देवाला? हे बाबा देव, मला तुम्ही पाणी आणि ऑक्सिजन दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. कधी नाही केला. करेक्ट. माणूस ज्या दिवशी देवासारखा झाला का तो देव होणार. ज्या दिवशी तो दानवासारखा झाला का दानव होणार. करेक्ट. तुमच्यात आहे, तुम्हाला कसं व्हायचं, तुम्हाला कसं व्हायचं आणि कसं वागायचं ते तुमच्यात आहे ना. आता मी एवढा वेळ तुमच्याशी बोलतो ना, तर माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही वाटणार का मी घडी घडी बाबा बाबा म्हणतो? तसं नाही. ह्याचं कारण आहे का बाबांचं नाव तर मला सगळ्यांना माहिती आहे. मी त्यांचं ज्ञान द्यायला बसलोय. करेक्ट. मी त्यांचं ज्ञान द्यायला बसलोय. पण तुम्ही बाकी ह्याच्यामध्ये बघा ना, का तो जो कृष्णाचं म्हणत असेल तो 50दा कृष्णाचंच म्हणत असेल. अरे बाबा तू सोड त्याला, त्याचं ज्ञान सांग, काय ज्ञान आहे. बरोबर. आणि कसं केला का कसं आपण देवाकडे जाऊ जवळ. करेक्ट. हे कसं म्हणजे असं बघायला गेलो ना तर ॲक्सेप्ट करायला एवढं सोपं नाही. करेक्ट. आणि एकदा तुम्ही शांतपणे बसला आणि तुम्ही काही स्वतःचा आग्रह नाही ठेवला आणि तुम्ही विचार केला का तुम्ही 2 मिनिटात ॲक्सेप्ट करणार. यस, दिस इज राईट. करेक्ट. पण जेव्हापर्यंत तुमच्या मनात दुसरे विचार आहेत तेव्हापर्यंत तुम्हाला हे ॲक्सेप्ट नाही होणार. ॲक्सेप्ट नाही होणार तुम्हाला, कारण तुमच्या मनात दुसरे विचार आहेत. हे जे आहे ना, ही वस्तू आहे ना, आणि तुमच्या ग्लासात तेल पडलेलं आहे, मी त्याच्यात पाणी टाकलं तर काय होणार? करेक्ट. पाणी जाऊन खाली बसेल, तेल वर राहणार. म्हणजे तुमचे विचार वर राहतील. जे पहिले आहेत ना जुने, ते वर राहतील. ते वर राहतील, पण ते हलके आहेत म्हणून ते वर आहेत. हे लक्ष घ्यायला पाहिजे. हे आयुष्याचं असं ज्ञान आहे ना की जे बाबांनी मला दिला आणि मी लोकांना देतो. मी हे नाही विचार करत का कुणाला वाईट लागेल का कुणाला बरं लागेल, कारण मला माहिती आहे का जे बाबांनी सांगितलं ते बरंच आहे. बरोबर. मग मी कशाला विचार करू का ह्याला वाईट वाटेल. करेक्ट. वाईट वाटेल तर त्यांनी माझ्याशी डिबेट करावा. आज जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात एकही वस्तू तुम्हाला वाईट वाटली का तुम्ही भेटा माझ्याबरोबर, आपण बसू, त्याच्यावर मंथन करू ना. करेक्ट. कारण मला माहिती आहे हे बोललेलं शब्द माझे नाहीत, हे यांचे आहेत. बरोबर. मग मी कशाला घाबरू. राईट. म्हणजे ज्याला म्हणतात ना का तुम्हाला आत्मसाक्षात्कारचा अर्थ काय. आत्मसाक्षात्कारचा अर्थ काय. आत्मा जी आहे ना हे देव आहे.
आणि ह्याला तुम्ही जाणून घेतला का तुम्हाला याचा साक्षात्कार झाला ओके. आणि ते देवाबरोबर जुडली. एकदा तुमची आत्मा परमात्मा बरोबर लीन झाली का या जगातली पूर्ण नॉलेज तुमच्यामध्ये फ्रिक्शन ऑफ मिनिटला येणार. ओके. फ्रिक्शन ऑफ मिनिटला येणार. कारण मी एक दिवस बाबाला विचारला होता का म्हटलं बाबा हे इनलाइटमेंट व्हायला किती टाईम लागतो. काय म्हणाले माहिती आहे, काय म्हणाले, 90 सेकंड. ओके. 1.5 मिनिट. 1.5 मिनिटं जर का तुम्ही तुमचे विचार बंद केले तर तुम्ही इनलाइट झाले. 90 मिनिट्स 90 सेकंड. 90 सेकंड. तुम्ही बाबाला विचारलं बाबा कधी झालं होतं का असा. तो हसले, बोलला हा एकदा झाला होता. म्हटलं कधी. तर ते एक कहाणी आहे तशी का एकदा मला असं झालं ना का आता हे जीवनात नको, ओके. या जीवनात त्रासलो. म्हटलं हे नको आता आपल्याला. आता मग काय करायचं, तर आपण आत्महत्या करायची. ओके. जाऊ दे ना, नाही पाहिजे. मग कसं करायचं. मग लोकांना वाटलं नाही पाहिजे का आत्महत्या केली. मग डोकं लागत होतो. म्हटलं हा एक काम करायचं, कसाराच्या घाटावर बस थांबवायची आणि लघवीला जायचं आणि टाकायची उडी. ओके. लोकांना काय वाटेल का पाय घसरला. हां. असा प्लॅन बनवली. म्हटलं ठीक आहे, मग एक काम करतो, इकडून शिर्डी जातो, बाबाचे दर्शन वगैरे घेतो. मग येताना बस संध्याकाळ होते, आपण संध्याकाळी बाथरूम जायला उतरू आणि टाकू उडी, असं मनात आला. मग मी बस धरून गेलो शिर्डीला. शिर्डीला गेलो तर बाबांचं दर्शन वगैरे घेतला. मग चावडीत बसलो होतो कसा माहिती आहे का, जेव्हा माणसाला माहिती आहे ना आता मी थोड्या वेळात मरणार आहे, का त्याला सगळी चांगली आणि वाईट आठवणी येतात आयुष्यातली. हां. ते मी तिकडे चावडीत बसलो होतो ना, ते सगळं मला आठवण यायची. ओके. आणि माझ्या डोळ्यातनं असं पाणी सुटायचं. अच्छा. रडायला यायचं. आता आपण काही तासांनी आपण जीवन संपवणार आहे. मी असं बसलो होतो, माझ्या बाजूला एक माणूस बसला होता आणि आमच्या दोघा माणसाचा मधून आहे ना एक लुंगीवाला शिरला आतमध्ये. ओके. आता आपण असं बसलोय पण कुणी शिरला तर माहीत पडतो ना. आणि तो येऊन माझ्या मागे बसला आणि मला इकडे खांद्यावर असा हात मारला. बाळा रडू नको, बाळा रडू नको, असा हात मारला. तर मी हात काढला. मग थोड्या वेळाने परत हात मारला, घाबरू नको, सगळं बरं होईल, असं असा हात मारला. मग परत मी हात काढला. मग तिसऱ्यांदा ते काय आवाज आला, मला हात लावला परत आणि म्हणाला एक 5 रुपये आहे का, जेवायचं आहे. तर मी 5 रुपये काढून दिले. 5 रुपये देताना मी त्यांचं तोंड बघितला आणि 5 रुपये दिले आणि मी परत त्या रडण्यामध्ये राहिलो. मग तिकडून निघालो संध्याकाळी. तर बस धरली शिर्डीवरून. तर पहिलं ते बस आहे ना ते मुक्तिधाम नाशिकला येऊन थांबायची. ओके. मग लोक बघायला जायचे मुक्तिधाम. मग तिकडून मग सुटायची परत. तर ते तिकडे येऊन थांबली मुक्तिधामाकडे. तर सगळे लोक उतरून गेले. म्हटलं आपल्याला काय बघायचं मुक्तिधाम, आता मरायचं थोड्या वेळात. मुक्तिधाम बघून काय करणार. मग मी असं खिडकीकडेच बसलो होतो. तर तेवढ्यात एक बाई आली. त्याच्या हातात एक मुलगा होता आणि एक या हातात होता, एका या हातात होता. तर ते बोलले काहीतरी द्या. ओके. मी म्हटलं आता आपल्याला काय, आपल्याला मरायचं आहे, मग सगळं देऊन टाकू याला. म्हणून मी असा हात घातला खिशात आणि असं काढला. तर काढला तर त्या टाईमाला काय झालं, काढताना आहे ना या खिशात आहे ना माझ्या कधीतरी देवाचा कुठला तरी फोटो असतो. ओके. असा काढला तर समोर बाबांचा फोटो. अरे म्हटलं हे माणूस, ही तो माझ्याकडून 5 रुपये घेतले. ओके. तेवढं माझा हे आला झटका आणि म्हणजे होश माझी गायब झाली. तुम्हाला खरं नाही वाटणार, मी भिवंडीपर्यंत आलो ना तेव्हा मला होश आली. ओके. तिथे जे बसले होते तुम्ही. हां. अडकलो एकदमच. करेक्ट. पैसे तर काय दिले नाही. आज पण आहे ना मला ते बाईचं सकल आणि त्या मुलं समोर दिसतात. हां. आणि ते बाबा ज्यांनी ते 5 रुपये मागितलेले. 5 रुपये मागितला, त्या हातात असा अडकलो. भिवंडीला आणून आठवण आली, मरायचा विसरलो. अरे म्हटलं कधी घरी जातो आणि सांगतो बाबा भेटले, बाबांना 5 रुपये दिले. डोक्यात हेच. घरी आलो, घरी सगळं सांगितलं, अरे मला बाबा भेटले, 5 रुपये दिले त्यांना. सगळे घरातलं लोक ह्याला काय वेळ चाललाय, 5 रुपये दिले, 5 रुपये दिले. मग 2 दिवसानंतर परत गेलो शिर्डीला. ते हिंडतो कुठे बाबा भेटत नाही. 2 दिवस राहिलो शिर्डीला, पण परत काय भेटले नाही. पण त्या दिवशी ज्या टायमाला मरायचा होता ना त्या टायमाला मनात काही विचार नव्हते. ओके. आणि जेव्हा फोटो बघितला ना तर जो झटका लागला ना
त्या टायमाला बाबांबरोबर जुळलो. ओके, ते कनेक्शन झालं. हां, त्या टायमाला ते नॉलेज सगळं ट्रान्सफर झाला. ओके, ते बाबा म्हणाले का ते टायमाला तू विचार नव्हते काय? विचार शून्य झाला होता. ओके. तर अध्यात्म आहे ना हे चिंतनचा विषय आहे, पण त्याच्याबरोबर त्याला आपल्या जीवनात उपयोग करून घ्यायचा, प्रचिती करून घ्यायची आणि आपला कॉन्फिडन्स वाढवायचा. हे बघा, या जगात कोणी काही घेऊन नाही आला, कुणी काही घेऊन जाणार नाही. करेक्ट. जे आहे ते इकडेच राहणार आहे. फक्त तुम्ही काय करता, तुमची जे आत्मा आहे ना त्याचं शुद्धीकरण करता तुम्ही. जेवढा तुम्ही चांगला विचार केला, जेवढा तुम्ही चांगलं कार्य केला, जेवढा लोकांना तुम्ही काम आले. आज लोक म्हणतात ना, अरे तुझी किती पण मोठे लफडे असतील तर असंच सुलटतात. मी म्हटलं बाबांची दुआ आहे. तर बाबा एक दिवस सांगते बाबांना, अहो माझी दुआ आहे, पण हे जे तू कार्य करतो ना त्याचं पण हे असर आहे. करेक्ट करेक्ट. आता तुम्ही माझ्याकडे आले, बरोबर आहे, तुमचा भावाभावांचा झगडा आहे, मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, म्हटलं लढू नका, सगळं बरोबर आहे ना. त्याच्याने काय झालं माहिती आहे का, तुमचे पितृ खुश झाले. तुमचे पितृ खुश झाले ना का ते माझ्या पितृला सांगतात का तुझा मुलगा बरोबर आहे. म्हणजे स्वतःचा काय फायदा ना बघता त्यांनी सगळं हे केलं. बरोबर. तसं असे तरी कितीतरी लोकांची आपण कामं केलेत. मग ते सगळे पितृ जेव्हा म्हणतात ना का बाबा हे चांगलं आहे, त्या टायमाला देवांचे गिफ्ट येतात. आणि आपण जेवढा कुणाचा उरकून घेतला का कोणाला फसवला का देव आपल्याला फसवतो. सगळं इकडेच आहे. बरोबर बरोबर. करेक्ट. आणि आपलं राहिलेला पाप आणि पुण्य ते आपला पोरगा बघतो मग. हो करेक्ट. म्हणून म्हणतात ना का देव जेवढा मोठा आहे ना त्याच्यापेक्षा मोठा त्यांना जन्म देणारे आहेत. कारण जन्म देणारे आहेत ना ते देवापेक्षा मोठे असतात. हो. कारण मोठ्या घडामधून लहान घडा निघेल, लहान घडामधून मोठा कसा निघेल. करेक्ट. ते म्हणतात ना देव लवकर जन्म नाही घेत. कधी 2000 वर्षांनी येतात, कधी 5000 वर्षांनी येतात. का? त्यांना येण्यासाठी तेवढं चांगलं जोडपं भेटायला पाहिजे. ओके. तेवढं पुण्य आत्माचं जोडपं भेटलं ना, ज्याचं पुण्य त्याच्यापेक्षा जास्त असेल त्याच्या पोटातनं जन्म घेऊ शकतो. म्हणून ते आपण बघतो की 1000 5000 वर्षांनी येतात. एवढ्या वर्षांनी जन्म घेतात ते. कारण त्याचं कारणही आहे ना का त्या क्वालिटीच्या प्रोडक्ट यायला त्याचा रॉ मटेरियल तसा पाहिजे ना. करेक्ट करेक्ट. आणि बाकीचा जन्म चालूच आहेत पण ते क्वालिटी नाही ना. प्रोडक्शन चालू आहे पण क्वालिटी कुठे. कारण आज मी कधी वाकून बघतो ना तर माझ्या वडिलांकडे, कारण माझा एक सवय आहे का मी मशिनिस्ट आहे. मी स्वतः सायन्सला मानतो 100%. म्हणून मी एक्सपेरिमेंट बघतो कधी पण. ओके. तर मी पण मागे वळून बघतो ना तर माझी आई जे कर्म करायची, माझ्या आईला मी आजपर्यंत कोणाशी भांडता बघितलं नाही. ओके. माझ्या आयुष्यात कोणी पण आला घरी ॲड्रेस विचारायला तरी त्याला बसून चाय पाजून ॲड्रेस सांगायचे. ओके. 4 वर्षाचे अनुभव घेतले आणि दिवसातनं 2-2 अनुभव यायचे कधी. करेक्ट. ते आपण सांगायला गेलो किती टाईम लागणार तुला. नाही, आपण नक्की सर्व गोष्टी पार्टमध्ये एक कवर करू. आणि तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आम्ही ट्राय करू त्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये कवर करायला, कारण आपण कमेंट्स तर सर्व वाचत असतो. हो. तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल गोष्टी, अनुभव असतील नक्की तुम्ही मला मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. तुम्ही येऊन पॉडकास्टमध्ये तुमचे अनुभव शेअर करू शकता. आणि हा व्हिडिओ जो आहे तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम.